हॅलो मित्र हो, सुरू झालं असेल किंवा आपल्याला ऐकू येत असेल तर कृपया एक मेसेज टाकून कार्यक्रम सुरू करण्यासाठी मला आपण सहकार्य करावं। आजचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस युगपुरुष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा त्यांचे वैचारिक वारसदार बहुजन नायक ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्यशोधक परिषद कोल्हापूर तसेच सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट कोल्हापूर आयोजित महाराष्ट्रात प्रथमच प्रबोधनात्मक जाहीर व्याख्यानमाला आयोजित केली आहे ऑनलाईन। या सर्व प्रक्रियेमध्ये मुख्य निमंत्रक आमचे मित्र आदरणीय डॉक्टर कपिल राजहंस, इतिहास संशोधक, अभ्यासक, चिंतक तथा राजनीतिक विश्लेषक, स्वागताध्यक्ष सुरेश केसरकरजी, तद्वतच ही ज्यांची संकल्पना आहे असे आमचे अतिशय जवळचे आणि धडाडीचे हरहुन्नरी कल्पक असे आदरणीय अनिल ममाने सर, सहनिमंत्रक म्हणून या प्रयोजनात असलेले दयानंद ठाणेकरजी, प्राध्यापक शोभा चाळके मॅडम, प्राध्यापक मिनल राजहंस, राहुल राजहंस, सिद्धार्थ कांबळे व त्यांची सर्व टीम, आपल्या सर्वांचं मनस्वी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। व आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, भारतातच नव्हे तर इतरत्रही बाळासाहेबांचे असणारे जे फॉलोअर्स आहेत ते आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करत आहेत। आजच्या या स्वाभिमान दिनाच्या आपल्या सर्वांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आणि बाळासाहेब आंबेडकरांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांना निरोगीमय आयुष्य लाभो, या निमित्तानं त्यांना मी मंगलकामना करतो। आणि आज अतिशय प्रबोधनाच्या या परिक्षेत्रात आपण जी गरुड भरारी घेतली आहे त्या निमित्तानं मला जो विषय आपण दिलेला आहे तो विषय आहे नवभारत निर्मितीत बुद्धिजीवी वर्गाची भूमिका। तसं हा विषय अत्यंत व्यापक आहे, चिंतनशील आहे, संवेदनशील आहे आणि गंभीर पण आहे, परंतु आम्ही या विषयावर बोललं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या या प्रबोधन मालिकेतून आपण केलेली आहे, याचा मला हर्ष होत आहे। मित्र हो, या विषयाची मांडणी करत असताना आपल्याला यात 2-3 भाग करणं अत्यंत आवश्यक आहे। जसे की नवभारत निर्मितीत बुद्धिजीवींची भूमिका, तर सर्वप्रथम नवभारत किंवा भारत किंवा राष्ट्र हे काय आहे हे आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्र हो। त्याशिवाय आजच्या असणाऱ्या या कंटेम्पररी परिस्थितीला आम्ही या विषयाला आम्ही समजून घेऊ शकणार नाहीत। म्हणून जास्त भूतकाळात न जाता, जास्त विस्तारात न जाता थोडक्या गोष्टी आपण रॅपिडली त्या पाहूया आणि या आपल्या मूळ विषयाकडे आपण येण्याचा प्रयत्न करूया। तसं जर पाहिलं तर आम्ही पाहतो की नवभारत, हिंदुस्तान, भारत, इंडिया, न्यू इंडिया अनेक नामाभिधान या देशाला मिळालेले आहेत। हे याचं कारण काय आहे आणि हे कारण शोधण्यात आपल्या चिंतकांचं, अभ्यासकांचं हे कर्तव्य आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा वैचारिक या पर्वाला सुरुवात झाली आहे, ही एक फार अशी मोलाची गोष्ट आहे। आणि म्हणून या निमित्तानं आपण इतिहासाचा परामर्श घेत असताना काही गोष्टी आम्ही जाणीवपूर्वक अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे। तोपर्यंत आमची आत्ताची असलेली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व इत्यादी क्षेत्रातील आपली अवस्था, आपलं अस्तित्व, आपलं स्थान आपल्याला कळणार नाही। म्हणून थोडक्यात आपण या गोष्टी आज समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अनिलजी ममाने यांनी आणि कपिल राजहंस यांनी हा जो उपक्रम राबविला आहे, या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम त्या विचारवंतांना, साहित्यिकांना, लेखकांना, अभ्यासकांना, कार्यकर्त्यांना आणि इतरत्र सर्वांना ही एक फार मोठी पर्वणी लाभलेली आहे। या माध्यमातून वर्तमान काळात चालू असलेली आपली जी पूर्ण
सर्वांगीण जी स्थिती आहे त्या स्थितीचा लेखाजोखा घेण्याचा हा एक छानसा हा उपक्रम आहे. मित्रहो, विषयाकडे येत असताना आम्ही पाहिलं पाहिजे की भारत हा कधी एक संघ होता का? तो राष्ट्र म्हणून होता का? अनेक प्रश्न यासाठी आपल्याला निर्माण होणं आवश्यक आहे किंवा होतात ते यासाठी कारण अनेक इतिहासकारांनी, समीक्षकांनी, विद्वानांनी याची परिभाषा करत असताना असं म्हटलेलं आहे की भारत हा आक्रमणकार्यांचा देश आहे. इथं अनेक आक्रमण झाली. इथं आर्यांचं झालं, हुनचं झालं, पोर्तुगालचं झालं, मुघलांचं झालं, निजामाचं झालं, इथं डच आले, इथं अनेक आले, शेवटी ब्रिटिश आले. सांगायचा उद्देश हा की इथं येणाऱ्या अनेक शासकांनी भारतावर अतिक्रमण करून इथल्या संस्कृतीची, इथल्या पूर्ण समाजाची संरचना बदलण्याचा प्रयत्न केला. आणि ते होत असताना आम्ही पाहतो आहोत की भारत कधी सोने की चिडिया म्हणवल्या गेला. सुजलाम सुफलाम असणारा भारत देश, सोन्याचा धूर निघतो आहे या देशात असं समजल्या जाणारा देश, त्याची ही अवस्था, ही गती, ही दुर्गती होण्याचं कारण काय, या अनुषंगानं थोडासा परामर्श करणं अत्यंत आवश्यक आहे दोस्तो. आणि म्हणून या निमित्तानं आपण राष्ट्र या संकल्पनेकडे वळत असताना काही गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो की प्राचीन काळ, मध्यकाळ, आधुनिक काळ या काळाचा आम्ही परामर्श घेतला तर आमच्या असं लक्षात येईल की इथं एकेकाळी बहुजन वर्ग हा फार समृद्ध होता, सम्राट होता, राजे होते, त्यांची राज्य होती, ते प्रगत होते. परंतु इथल्या व्यवस्थेनं या सर्व गोष्टीचा बदल घडला आणि इथं ज्या पद्धतीनं जी वर्णव्यवस्था निर्माण झाली, जातीव्यवस्था निर्माण झाली आणि त्याचा पर्यावसान म्हणून आजची ही दुर्गती आहे. आजच्या ह्या स्थितीला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतो आहोत, आम्ही तो सगळं भोगतो आहोत. म्हणून मी जास्त खोलात जाणार नाही, परंतु नवभारताच्या संकल्पनेला आम्ही पाहत असताना मी आधुनिक भारतापासूनच सुरुवात करतो. कारण महात्मा फुल्यांनी सुरू केलेली ब्राह्मणेतर चळवळ गांधीजींनी काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे. स्वतंत्र मतदारसंघाचे अधिकार गांधीजींनी हिरावून घेतलेले आहेत. सायमन गोबॅक ही विकृती त्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं आगमन जर कदाचित झालं नसतं तर फुले शाहू यांचा जो वारसा होता, त्यांची जी विचारधारा होती ती कदाचित इथं खुंटली असती आणि त्यांनी इथं काँग्रेसच्या आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला ती दावणीला बांधलेलीच होती. म्हणून आधुनिक भारताला ही एक फार मोठी पर्वणी लाभली की इथं युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि त्यांनी आधुनिक भारतात 20व्या शतकात इतकी मोठी कामगिरी केली की ती जगाचे डोळे दिपून गेले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे 3 विभाग केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये ब्राह्मणी भारत, बौद्ध भारत आणि हिंदू भारत हे पाहत असताना आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू भारताला 26 जानेवारी 1950ला उद्ध्वस्त केलेलं आहे आणि नव्या भारताची निर्मिती केलेली आहे. नवभारत निर्मितीचं स्वप्न साकार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक आंदोलनातून, परिश्रमातून, चिंतनातून आणि अनुभवातून आलेलं आहे. ही आम्ही पाहतोय. आम्ही आता विषयाकडे वळत असताना आम्ही पाहतो की 1857 ते 1947 हा स्वातंत्र्य लढ्याचा जो काळ होता असं म्हटले जाते, तो ब्राह्मणी इतिहासकारांनी खोटा आमच्यासमोर मांडलेला आहे. प्रतिकात्मकता किंवा प्रतिकृती पोषक तो काळ आपल्याला ठेवलेला आहे, प्रतिक्रांतीला पोषक ठेवलेला आहे. आधुनिक भारत घडविण्यासाठी काही ठळक महत्त्वाच्या गोष्टी आम्ही इथं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मित्र हो. ते अशा की स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या, ब्रिटिश इथं होते, ज्याला ब्रिटिश इंडिया आम्ही म्हणतो. 1848ला आधुनिक भारताची मुक्ती निर्माण करण्यासाठी फुले यांनी मुलींची शाळा काढली आणि इथं पहिलं मुक्तीचं आंदोलन सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासोबत 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1875ला आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे.
1916ला बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय आंदोलनाला प्रारंभ होतो आहे, हे सुद्धा तितकंच अतिशय महत्त्वाचं आहे. 1917मध्ये इंग्लंडमध्ये प्रौढ मताधिकाराला सुरुवात झाली, त्याचा लढा निर्माण झाला आणि त्याचा भारतावर परिणाम झाला आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीची चळवळ तेव्हा ती सुरू झालेली आहे, हे आमच्या लक्षात येतं. आमच्या इतिहासाच्या पाठ्यक्रमामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आम्हाला या सर्व गोष्टी आम्हाला लपवून ठेवलेल्या आहेत. माझे मित्र कपिल राजहंस इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. मी अनेक अभ्यास मंडळांवर कार्य केलेलं आहे, करतो आहे. त्या अनुषंगानं आम्ही पाहतो किंवा जेव्हा आम्ही अभ्यासक्रम अवलोकन करतो तेव्हा इथं भारताचा पूर्ण इतिहास इथं कधीच आलेला नाही. मग तो साहित्याचा असो, तो आमच्या पूर्ण व्यवस्थेचा असो. आणि म्हणून या गोष्टी या प्रसंगी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून 1917ला आम्ही पाहतो की इंग्लंडमध्ये प्रौढ मताधिकाराची चळवळ सुरू झाल्यानंतर साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये पाठवण्यात आलं. त्या माध्यमातून भारतीय लोकांच्या मानसिकतेची, त्यांच्या प्रतिनिधित्वाची, त्यांची पूर्ण चाचपणी करण्यासाठी तो आयोग इथं, कमिशन इथं आलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांची ती 1919मधली साऊथ ब्युरो कमिशन पुढची जी साक्ष आहे ती भारतीय बहुजनांच्या, वंचितांच्या, या उपेक्षितांच्या, मागासवर्गीयांच्या, अस्पृश्यांच्या उत्थानाचा तो एक प्रारंभ बिंदू आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ ब्युरो कमिशन पुढे जी मांडणी केली, त्या मांडणी पुढे ते थक्क झाले. या कामात त्यांना भास्करराव जाधव यांची सुद्धा साथ मिळालेली आहे. आणि आम्ही पाहतो या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत मित्रहो. बुद्धिजीवी वर्गाची भूमिका समजून घेत असताना त्याच्या अगोदर झालेली जी नवभारताच्या पार्श्वभूमीवरची जी स्थित्यंतरं आहेत, त्या स्थित्यंतरांना समजून घेणं किंवा त्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आम्ही पाहतो की त्याच्यापूर्वी 1885ला इथं काँग्रेसची स्थापना झाली, 1922ला हिंदू महासभा स्थापन झाली, 1925ला RSS हेगडेवारांनी इथं स्थापन केली, 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली, 1920ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मानवेंद्र यांनी स्थापना केली. या सर्व घडामोडी भारताच्या पुढच्या इतिहासाच्या कशा पद्धतीने नाही का त्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत, या आम्ही पाहून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की 1919ला जी साक्ष दिली त्याचं पर्यावसन होणं आवश्यक होतं, त्याचा परिणाम होणं आवश्यक होतं. परंतु तत्कालीन 1920पर्यंत असलेले जे टिळक, बाळ गंगाधर टिळक यांनी त्या बिलाला कडाडून विरोध केला होता. आणि संसदेत तेली तांबोळ्यांना तिथं काय नांगर हाकायला जाय का काय, हे अशी त्यांनी भाषा वापरलेली आहे. सांगायचं तात्पर्य तिथं अनेक मुद्दे आले. कुणी सांगितलं की जे कर भरतात त्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. कुणी सांगितलं की ज्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे त्यांना मिळालं पाहिजे. कुणी सांगितलं जे उच्च शिकलेले आहेत, कमीत कमी 10वी शिकलेले आहेत, यांनी नाही का पूर्ण नाही का शिक्षण घेतलं असेल त्यांना दिला पाहिजे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते ठासून सांगितलं की माझा समाज शिकलेला नाही, तो अशिक्षित आहे, तो कर भरत नाही, तो धनाढ्य नाही, तो भांडवलदार नाही, तो पुंजीवादी नाही आणि या धर्तीवर त्याचं प्रतिनिधित्व इथं येऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी शुद्ध सांगितलं होतं की ज्याचं वय 21 वर्ष असेल त्या संपूर्ण नागरिकांना, स्त्री पुरुषांना, सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. तेव्हापासून बाबासाहेब मताधिकाराच्या आग्रही भूमिकेमध्ये तेव्हापासून आहेत. हे भारतातल्या समग्र नागरिकांना याची जाणीव व्हावी या निमित्तानं हे आवश्यक आहे मित्र. आम्ही पाहतो की सायमन कमिशनने 1930मध्ये अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींचा 1935च्या कायद्यात समावेश केला गेला. म्हणून राष्ट्रपिता म्हणवणारे महात्मा गांधी फार चिडले, नाराज झाले, अस्तव्यस्त झाले. आणि 1917ला भारताला स्वातंत्र्य घोषित झाल्यामुळं आणि त्या भारताची राज्यघटना बनविण्यास सांगण्यात आले होते आणि त्यासाठी नेहरू अध्यक्षतेखाली घटना समिती गठीत करण्यात आली. त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हटलं जाते. तो 1928मध्ये सादर करण्यात आला होता. आणि आम्ही पाहतो की या रिपोर्टच्या नंतर आम्ही पाहतो की इंग्लंडमध्ये मजूर पक्ष सत्तेमध्ये आला होता. आणि 31 ऑक्टोबर 1929ला जनरल लॉर्ड आयर्विनने भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले होते. भारताच्या भावी राज्यघटनेवर चर्चा करण्यासाठी इंग्लंडची
इंग्लंडला गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण काँग्रेसने या गोलमेज परिषदेवर पहिल्या बहिष्कार घातला आणि कायदेभंगाची सविनय चळवळ इथं सुरू केली, उभारण्याचा निर्णय घेतला. 26 जानेवारी 1930ला देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला गेला. दोस्तो, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण नवभारताच्या निर्मितीच्या पूर्वीच्या ज्या घटना ज्या आहेत, ह्या घटना आम्हाला विसरून आम्हाला नवभारताची पुढची निर्मिती कशी करायची आहे ते आम्हाला कळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तरीही महात्मा गांधींनी, माझ्यासारख्या छोट्या अभ्यासकाला हा प्रश्न पडतो की 17 वर्ष कोणत्या स्वातंत्र्याचा लढा गांधीजींनी लढला, याचं चिंतन, याचं मनन, याचं परीक्षण, याचं अवलोकन होणं अत्यंत आवश्यक आहे. दोस्तो, राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांना राज्यघटना सर्वसमावेशक असू नये अशी त्यांची पूर्ण भावना होती, कारण यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी या वर्गाचा समावेश होणार होता. आणि जर या मागास भागांचा किंवा मागास समूहांचा, या आदिवासींचा, या अस्पृश्यांचा, OBCंचा, मायनॉरिटींचा जर सहभाग झाला तर आमचा धर्म बुडेल, ब्राह्मणी धर्माला तडा लागू नये म्हणून त्यांना ती भीती होती. आणि म्हणून गांधीजीनं दांडी यात्रेचं आयोजन केलेलं आहे 5 एप्रिल 12 मार्च रोजी. ही गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही पाहतो 1930ला पहिली गोलमेज परिषद झाली, त्यामध्ये ख्रिश्चन आले, शीख आले, अस्पृश्य आले, व्यापारी आले, जमीनदार आले, इनामदार आले, त्यांचे प्रतिनिधी आले. जवळपास या सर्वांचे प्रतिनिधी 89 प्रतिनिधी होते, 89 प्रतिनिधी होते. फक्त राष्ट्रीय सभेचा त्यावर बहिष्कार होता, गांधींच्या आदेशाने, चेतनेने, सांगण्याने, संकेताने. बाबासाहेब आंबेडकरांच्या कणखर भूमिकेमुळे गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका व्यक्त केली, त्या भूमिकेला तिथले जनरल असतील, गव्हर्नर असतील, तिथले व्हाईसरॉय असतील, हे अत्यंत प्रभावित झाले, अस्वस्थ झाले आणि त्यांनी त्या सर्व गोष्टी मान्य केल्या. आणि त्यामुळं गांधीजी अत्यंत अस्वस्थ झाले आणि बेचैन झाले. म्हणून 1931च्या दुसऱ्या गोलमेजला राष्ट्रीय सभेचा बहिष्कार गुंडाळून ते एकटे प्रतिनिधी म्हणून त्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. 85% भारतीयांना अधिकार द्यायला नको आहेत अशी त्यांची पूर्ण भावना होती. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे दोस्तो. राष्ट्रीय सभा हीच सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे असा त्यांचा समज होता. आणि म्हणून सर्व अधिकार आमच्या हातात द्या, आम्ही नाही का भारताचं चित्र, भारताचं स्वप्न, भारताची नाही का पूर्ण रचना आम्ही संरचना करून घेऊयात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे नेते नाहीत, अस्पृश्यांचा नेता देखील मीच आहे, तमाम भारतीयांचा नेता देखील मीच आहे. आणि म्हणून हा जो त्यांनी जो अट्टहास केला होता, तो अट्टहास गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना भारताच्या अनेक भागातून आलेले जे टेलिग्राम्स आहेत त्यातून त्यांचं नेतृत्व तिथं खंडित होतं आणि त्यांचा चेहरा उघडा पडतो, हे आम्ही पाहतो. मित्र, सर्व जातीचे प्रतिनिधित्व गांधीजींनी नाकारलेले आहे. गांधीजींची दुष्ट प्रवृत्ती ओळखून रेम्स मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932ला बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेल्या 4ही मागण्या मंजूर केल्या. इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विजय झालेला आहे. त्याला कम्युनल अवॉर्ड घोषित केले गेले व या जातीय निवाड्यामुळे मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, अस्पृश्य यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. परंतु या माध्यमातून जे जहागीरदार होते, जे कामगार होते, व्यापारी होते, जमीनदार होते, यांनाही राखीव जागा मिळालेल्या आहेत. आणि गांधीजींनी अस्पृश्यांच्या विरोधात मात्र 20 सप्टेंबर 1932 रोजी येरवाडा, पुणे, महाराष्ट्र येथे आमरण प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं अस्पृश्य हे हिंदूंचाच एक भाग आहेत, दॅट इज द पार्ट ऑफ हिंदुइझम. आणि या निमित्त त्यांना वेगळं मताधिकार नको, त्यांना वेगळं स्वातंत्र्य नको आणि त्यासाठी त्यांनी ते प्राणांतिक उपोषण केलं आहे, ज्याला आपण पुणे करार म्हणतो. तो आपल्या सर्वांना ठाऊक आहे, मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. मित्रहो, पुढे गोलमेज परिषदेच्या तिन्ही गोलमेज परिषदेच्या चर्चेमधून 1933ला एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली आणि त्या आधारे 1935चा भारत सरकारचा कायदा तयार झाला, निर्माण झाला. त्यामध्ये या गोष्टी अत्यंत अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत. 1939मध्ये दुसरं महायुद्धाचा भडका उडाला आणि ब्रिटिश सरकार हादरून गेलं, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्यावर दबाव आला. चायनाचा आला, इतर राष्ट्रांचा आला, लोकशाही राष्ट्रांचा आला आणि त्यांनी इंग्लंडचे प्रधानमंत्री चर्चिलने सर स्टॅफर्ड क्रिप्स
यांना भारतात पाठवले आणि क्रिप्सने 29 मार्च 1942 रोजी 1946च्या सार्वत्रिक निवडणुकीतून निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या समितीने राज्यघटना तयार करावी अशी घोषणा त्यांनी घोषित केली। ही योजना घोषित केल्यानंतर इथल्या प्रस्थापित म्हणणाऱ्या नेत्यांचे ढाबे दणाणले। त्यामध्ये गांधी होते, त्यामध्ये जिना होते, त्यामध्ये नेहरू होते, त्यामध्ये या प्रस्थापित स्वतःला असणाऱ्या समज घेणाऱ्या या सर्वांनी त्याची धास्ती घेतली आणि आम्ही पाहतो की काँग्रेसने मागासवर्गीय प्रतिनिधी निवडून येऊ नयेत याची त्यांनी ती यंत्रणा केली होती, नियोजन केलं होतं। हे बाबासाहेब आंबेडकरांना ठाऊक होतं, कारण वल्लभभाई पटेल यांनी हे विधान केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना संसदेच्या दरवाजेच काय खिडक्यासुद्धा तावधानसुद्धा त्यांच्यासाठी बंद असतील। असं असताना मग बाबासाहेब संसदेत कसे गेले, संविधान सभेत कसे गेले? बऱ्याच मंडळींचा असा एक भ्रामक कल्पना आहे की गांधींच्या आणि नेहरूंच्या आग्रहामुळं, विनंतीमुळं, त्यांच्या नाही का सहकार्यामुळं बाबासाहेब विधानसभेत गेलेत। धादांत खोटं आहे। कारण मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांच्या असण्याशिवाय ती गोष्ट शक्य होणार नव्हती। ही काळ्या दगडावरची रेघ होती, हे तितकंच सत्य आहे। कारण ब्रिटिशांनी हे ठरवून सांगितलं होतं की प्रत्येक संवर्गाचे प्रतिनिधी तिथं असले पाहिजेत, त्याशिवाय त्या राज्यघटनेत प्रतिनिधित्व नसतील तर ती नाही का होणार नाही। स्वातंत्र्याची नाही का भाषा त्यांनी विसरून जावी। आणि म्हणून आम्ही पाहतो की या सर्व गोष्टीसाठी काही महत्त्वाच्या बदल बाबासाहेब आंबेडकरांनी करून घेतलेले आहेत। मजूर पक्षाचं रूपांतर त्यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करून केलं 1942ला। याच 1942ला गांधीजीनं चले जाव आंदोलन सुरू केलेलं आहे। हे अतिशय गंभीर आहे। आम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहतो, चिंतन करतो, त्यातल्या त्यात इथल्या ओबीसी वर्गानं, इथल्या आदिवासी बांधवांनी, इथल्या मायनॉरिटी बांधवांनी या सर्व गोष्टींचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे। कारण त्यांचं असणारं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची लढाई बाबासाहेब आंबेडकर लढत होते आणि बाबासाहेब आंबेडकर निव्वळ अस्पृश्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी लढत नव्हते, तर तमाम भारतातले उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित असणारे जे घटक आहेत त्या घटकांसाठी ते अहोरात्र नाही का काम करत होते, जीवाची बाजी लावत होते। हे आम्ही पाहतो आहोत। 1946च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा पक्ष जर मताधिक्याने निवडून आला तर संविधान सभेत त्यांचे प्रतिनिधी घ्यावेच लागतील, ही भावना गांधीजींना होती। म्हणून त्यांनी चले जाव आंदोलनाची सुरुवात केलेली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्याच पुढची घटना आम्ही पाहतो की काँग्रेसमध्ये ही एक त्यांची अलिखित एक घटना होती की मौलाना आझाद त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांचा कार्यकाळ हा संपत आला होता आणि नंतर त्या काँग्रेसचे अध्यक्ष हेच भारताचे नवे पंतप्रधान होतील, प्रधानमंत्री होतील अशी एक त्यांनी नियमावली केली होती आणि त्यामध्ये गांधीजी आणि वल्लभभाई पटेल हे उभे राहिले। त्यामध्ये आधिक्य मताधिक्यानं वल्लभभाई पटेल निवडून आले, गांधीजी सपशेल पडलेले आहेत आणि म्हणून या बाबी अत्यंत गंभीर आहेत दोस्तो। गांधीजीनं लोकशाहीची पहिल्यांदा हत्या केलेली आहे, ती तेव्हा केलेली आहे। लोकशाही पद्धतीनं निवड झालेले वल्लभभाई पटेल यांना नाकारून त्यांनी नेहरूविषयी त्यांचं असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातर त्यांनी म्हटलेलं आहे, माझ्या आत्म्याला हे पटत नाही। म्हणजे नेहरू हे तिथं सपशेल पडले, निवडून आले नाही, हे त्यांच्या आत्म्याला पटत नव्हतं। म्हणून त्यांनी परत सरदारला विनंती केली आणि त्यांनी या सर्व गोष्टी सरदारला विनंती करून नेहरू त्यांनी आग्रह धरला आणि नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री झाले। ओबीसी बांधवांनी, ओबीसी समाजाला पहिला दिलेला तो धक्का होता, त्यांच्यावर केलेला तो अन्याय अत्याचार होता आणि तेव्हापासून ओबीसी वर्ग हा लाचार होऊन या काँग्रेसच्या आणि प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांच्या गुलामीमध्ये तो आनंद व्यक्त करत आहे। प्रधानमंत्री पदापासून स्वतः सरदार पात्र असताना ते वंचित राहिले, त्यांनीही आग्रह केला नाही, मांडणी केली नाही आणि गांधीजींच्या त्या सांगण्यावरून त्यांनी ते मत स्वीकार केलं आणि गृहमंत्रीपद घेतलं। हा तेव्हाचा इतिहास आहे। आधुनिक भारताची निर्मिती झाली। नवभारताच्या निर्मितीसाठी इथून पुढे आम्हाला काय करायचं आहे हे आम्ही समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गांधीजींच्या भूमिका न पटणारे भारतामध्ये अनेक नेते होते,
ज्यांना गांधीजीची भूमिका मान्य नव्हती त्यांना गांधीजीनं आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा छळ केलेला आहे. त्यांना अनेक बाबीतून आम्ही पाहतो की त्यांना कशा पद्धतीनं त्रास दिलेला आहे. सुभाषचंद्र बोस यांचं गांधीजींचं कधीच पटलं नाही आणि काही काळ ते काँग्रेसचे अध्यक्ष होते, परंतु त्यांनी नंतर त्याचा राजीनामा दिलेला आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर यांच्या बाबतीत आम्ही पाहतो की कशा पद्धतीनं गांधी जर इच्छुक असते तर त्यांची फाशी ही थांबली असती. आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे कडे विरोधक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्यक्ती म्हणून त्यांचा विरोध कधीच नव्हता, तर त्यांच्यात असणारे जे दुर्गुण होते, विचार होता, त्यांची भावना होती, त्या सर्व बाबींचा बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय तिटकारा होता आणि म्हणून त्यांनी या सर्व बाबी त्यांच्या उघड केलेल्या आहेत. आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्ण कार्यामुळं बहुजनांना आज जो न्याय मिळाला आहे त्या गोष्टी आहेत. ज्या लोकांनी प्रजासत्ताकाचं नेतृत्व करायला होतं ते बेघर झाले, ते भूमिहीन झाले आणि त्यांना ती सत्ता ती मिळाली नाही दोस्तो हो. आणि आम्ही पाहतो की ज्यांनी हजारो वर्ष सत्ता भोगली, या धर्माच्या नावानं ती सत्ता गाजवली, त्यांनीच परत लोकसभा, विधानसभा, मंत्रिपदं सर्व काबीज केले. आणि म्हणून आजही या भारतात प्रजासत्ताक भारत विरुद्ध हिंदुस्थान हा संघर्ष जारी आहे. इथल्या मनुवाद्यांना, इथल्या प्रस्थापितांना, इथल्या मूलतत्ववाद्यांना आजही भारत भारत वाटत नाही. त्यांचे सगळे नेते, त्यांचे पुंजीपती, भांडवलदार, अभिनेते, मोठमोठे व्यावसायिक, उद्योजक हे सर्व आजही भारताला हिंदुस्थान म्हणून ती अवहेलना करतात, कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड कोड करतात. कारण संविधानाच्या पहिल्याच कलममध्ये लिहिलेलं आहे इंडिया हे मीन्स भारत, भारत मीन्स इंडिया. हे असतानासुद्धा या व्यवस्थेने आजही शासकीय किंवा कायद्याच्या पदावर असणारे जे काही मंत्री आहेत, नेते आहेत, ते सुद्धा देशद्रोहाचं हे कृत्य करत आहेत. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हिंदुस्थान हा शब्द संविधानामध्ये कुठंच नाही. तो वापरून तो हिंदू राष्ट्र करण्याचा जो त्यांचा जो मनसुबा आहे तो इथं पूर्ण करण्याचं काम करत आहेत. त्याचा तो डाव हाणून पाडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की बहुजनांच्या बुद्धिजीवींची आजची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या अनुषंगानं या गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक होतं. मित्र हो, मी आपल्या विषयाकडं पुन्हा एकदा बोलतो. आम्ही पाहतो 1901 राष्ट्रपिता ज्योतिराव फुले भारत नावाचं राष्ट्र नाही हे म्हणत आहेत. फार तर देश म्हणा, राष्ट्र नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या चिंतनातून हे व्यक्त केलेलं आहे. कशामुळं? अखंड भारत हा सम्राट अशोकाच्या, चंद्रगुप्त मौर्याच्या काळातच होता, सिंधू संस्कृतीत होता. त्यानंतर आम्ही पाहतो अशोकानंतर या भारताचे अनेक तुकडे झालेले आहेत, खंड झालेले आहेत, वेगळे देश झालेले आहेत. इथं जितकी संस्थानिकं होती 550, 560, ही सर्व संस्थानिकांना स्वतःचं राष्ट्र संबोधित होती, स्वतःचा देश संबोधित होती आणि इतरांना ते परके समजत होते. हे आम्ही समजलं पाहिजे किंवा ही इथली वास्तविकता होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 पासून देश प्रजासत्ताक होणार आहे आणि या देशाला आपसातील फुटीचा, कलंकाचा हा इतिहास आहे ते विसरता कामा नये. म्हणून संसदेमध्ये त्यांनी जे भाषण केलं होतं, संविधान सभेमध्ये जे भाषण केलं होतं की इथल्या भारताच्या इतिहासात जेव्हा लढाया झाल्या त्या लढायामध्ये इथल्या भारतीयांनीच फितुरी केलेली आहे, दगाबाजी केलेली आहे आणि या घरच्याच विशंभरांनी किंवा या विभीषणांनी सत्यानाश केलेला आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असतील, ते महाराणा प्रतापांच्या काळात असतील, ते आमच्या पूर्वीच्या सम्राट अशोकाच्या काळात असतील किंवा त्याच्याही आधी असतील, या सर्वांनी ज्या पद्धतीनं नाही का दगाबाजी केलेली आहे, तोच दगाबाजीचा संभवता या आमच्या आधुनिक भारतात, प्रजासत्ताक भारतात पुन्हा उद्भवू नये, पुन्हा त्याची नाही का ती परिणती होऊ नये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तो संदर्भ आपल्याला ठाऊक आहे. त्याकडे मी अधिक न जाता पुढील विषयाकडे वळतो. मित्र हो, आम्ही पाहतो की बुद्धिजीवी वर्गाची भूमिका तपासून घेत असताना एक संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जणांना प्रश्न हा पडतो की हू इज इंटेलेक्च्युअल क्लास? बुद्धिजीवी कोण? बुद्धिजीवी म्हणजे बऱ्याच जणांचा असा भास आहे
की जे MA झाले, MPhil झाले, PhD झाले, उच्च विद्या शिकले, दे आर इंटेलेक्च्युअल्स. मित्र हो, ती संकुचित संकल्पना आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्धिजीवी म्हणजे कोण हे मी आपल्याला सांगणारच आहे. तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतो की 1944ला एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे की बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय या दोन्ही विद्यापीठांना सरकारनं तत्कालीन प्रत्येकी 3-3 लाखाचं अनुदान हे मंजूर केलं होतं. जेव्हा ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना कळाली, तो स्पेशल फंड त्यांना देण्यात आला होता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी जवळपास त्याचं मूल्य काय असेल त्या 3 लाखाचं, तुम्हाला आज असं वाटत आहे की ते 3 लाख म्हणजे काही नाहीत, परंतु दोस्तो त्या काळी 65 रुपये 1 तोळा सोनं होतं. तेव्हा त्या 3 लाखाचं मूल्य काय असेल आपण समजू शकता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर अत्यंत चिंतित होते, कारण आमचं कोणतं विद्यापीठ नव्हतं, आमचं कोणतं शाळा महाविद्यालय नव्हतं, आणि मग या समाजाला प्रतिनिधित्व कसं मिळणार. त्यांनी लगेच गव्हर्नर लॉर्ड लिथगो यांना भेटले, अस्पृश्यांच्या व्यथा व्यक्त केल्या, त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्यांची नाही का दुर्बलता आणि त्यांच्यावर असलेला जो अन्याय आहे तो व्यक्त करून ती भूमिका त्यांना पटवून दिली. आणि त्यावर त्या गव्हर्नरने असं सांगितलं की मी गांधीजींना म्हणालो होतो त्यांना याच्यात सहभागी करून घ्या, परंतु गांधीजींनी असं म्हटलं की त्यांच्यामध्ये कुणीही शिकलेलं नाही, म्हणून त्यांना देण्याची काही आवश्यकता नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गव्हर्नरला सर्व गोष्टी ह्या समोर आणून दिल्या, तेव्हा त्यांनी तत्काळ तो प्रस्ताव स्वीकारला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा हायर एज्युकेशनसाठी, उच्च शिक्षणासाठी, इंग्लंडला पाठवण्यासाठी, सरकारी खर्चाने पाठवण्यासाठी प्रस्ताव पारित त्यांनी दिला. तो पारित झाला आणि 1944ला 15 आणि 1946ला 16 असे 31 विद्यार्थी गेलेले आहेत. त्या प्लॅनला कोलंबो प्लॅन म्हणतात. त्या कोलंबो प्लॅनच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकरांनी या 31 विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे. बाबासाहेबांची ही रास्त अपेक्षा होती की जेव्हा हे भारतात परत येतील तेव्हा ह्या माझ्या चळवळीला, या मागासवर्गीय समाजाचं हित करतील, कल्याण करतील आणि त्यांच्या पूर्ण जीवनाच्या उद्धारासाठी आपलं ते योगदान देतील. आणि म्हणून परंतु झालं विपरीत. यामधले फक्त 2 व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहिलेले आहेत. आणि आम्ही पाहतो रत्नाकर गायकवाड IAS असणारे इथले, त्यांचे वडीलही त्यात होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या योजनेचा लाभ घेतला आणि मुलांनी इथंच ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातल्या करोडो दीनदलितांचा, उपेक्षितांचा, वंचितांचा, बहुजनांचा उद्धार केला, त्यांच्याच आंबेडकर भवनाचा उद्ध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेतला. ही निर्दयीची कृती त्यांनी केलेली आहे. ही नाही का कृतज्ञता आहे, हे या निमित्तानं आम्ही समजून घेतलं पाहिजे. आम्ही पाहतो की प्राचीन कर्मकांड, मंदिर निर्माण यात ही मंडळी जी आलेली आहे त्यांनी पूर्ण त्याच्यात स्वतःला ओढून घेतलं आणि शत्रू पक्षाचं जे काम आहे ते करू लागले. आणि म्हणून बाबासाहेब हताश होऊन म्हणालेले आहेत 11 मार्च 1956ला की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. आणि पुढे राजगोपालचारी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर झाले, त्यांनी हा कोलंबो प्लॅन बंद केला दोस्तो. आणि म्हणून आमची जी अवस्था असण्याचं कारण या सर्व गोष्टी आहेत. या म्हणून बुद्धिजीवी वर्गाची असणारी जी भूमिका आहे ती देश पातळीवर अनेक जाती धर्मामध्ये विखुरलेला बहुजन समाजातील बुद्धिजीवी वर्ग हा आजही पारंपरिक धर्मव्यवस्थेच्या पोतेनिष्ठमध्ये, कर्मकांडामध्ये अडकून पडलेला आहे. मला इथे एक गोष्ट आणखीन एक महत्त्वाची सांगायची आहे, ती ही की यामध्ये 2 भाग आपल्याला बुद्धिजीवींचे समजून घेणं गरजेचं आहे. प्रस्थापित व्यवस्था अर्थात भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा राहिलेला आहे, वैदिक आणि अवैदिकांचा राहिलेला आहे. आणि या निमित्तानं आम्ही पाहतो की इथं विचारधारेचे सुद्धा 2 प्रवाह आहेत. आणि ही मूलतत्ववादी विचारधारा, ही सनातनी व्यवस्था, ही मनुवादी व्यवस्था ही टिकवण्यासाठी एक वर्ग सतत काम करतो आहे, सक्रिय करतो आहे. आणि तो सक्रिय काम करतो आहे म्हणून त्यांच्या वर्गाचा तो विजय झाला आहे. आणि
बहुजन वर्गातला, मागास वर्गातला हा बुद्धिजीवी वर्ग तितका सक्रिय नसल्यामुळं कदाचित त्याची ही दुर्गतीची ही कारणं आहेत, म्हणून ती आम्ही समजून घेतलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला हा बुद्धिजीवी वर्ग आंबेडकरी चळवळीच्या रेट्यामुळे काही प्रमाणात आत्मभान झाला आहे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात तो सातत्याने सक्रिय नाही. आरक्षणाच्या जोरावर शासन आणि प्रशासनामध्ये त्यांनी मोठमोठी पदं तर घेतलेली आहेत, परंतु पांढरपेशा बनून त्यांनी त्याचं सामाजिक ऋण विसरलेलं आहे, भान विसरलेलं आहे. गाडी माडी साडी यामध्येच तो स्वतःला व्यस्त पाहून घेत आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचा रथ इथं रुतला की काय अशी एक शंका घेतलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीने मनुवादी कारवाईंच्या खातर काही वर्ग हा इथं सक्रिय झालेला आहे, परंतु बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या मिशनरी इन्स्टिट्यूटचा घटक न बनता तो समाजसेवी संस्थांचा घटक बनला आहे, पक्ष संघटनांचा घटक बनला आहे आणि परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहापासून तो स्वतःला अलिप्त ठेवू लागला आहे. आजच्या बुद्धिजीवी वर्ग हा परिवर्तनापेक्षा समाजसेवेला अधिक महत्त्व देऊ लागला आहे. परिवर्तनामुळे होणारा जो बदल आहे तो कायमस्वरूपी असतो, दीर्घकाळ टिकणारा असतो. बौद्धिक मागासलेपणामुळेच आरक्षण व खैरलांजीसारखे प्रकरणे घडत आहेत हे आम्ही पाहतो. बुद्धिजीवी वर्गाने सामाजिक जीवनात वेळ, बुद्धी, पैसा, कौशल्याचे योगदान दिले पाहिजे. बहुजन समाजामध्ये आजपर्यंत झालेला जो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जो बदल झालेला आहे तो आंबेडकरी विचारांच्या पातळीवर समजून घेणं अत्यंत गरज आहे. मित्रहो, बुद्धिजीवी वर्गाची जी निर्मिती आहे ती निर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून इथला जो नवभारत आहे तो नवभारत निर्माण करण्यामध्ये बुद्धिजीवी वर्गाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी या गोष्टी आम्ही समजू. प्रत्येक देशामध्ये थिंक टँक एक सेंटर आहे. आपण याला किती आम्ही समजता किंवा गांभीर्यानं पाहता, कारण या थिंक टँक सेंटरच्या माध्यमातून त्या संस्थांना, संघटनांना, पक्षांना ती शक्तिस्थळं, मार्गक्रमण करण्याची जी सांकेतिक भावना आहे ती त्यातून मिळते. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही पाहतो की अनेक संस्था मग त्या वेगवेगळ्या विभागून गेलेल्या आहेत. राजकीय अभ्यास वेगळा, सांस्कृतिक वेगळा, सहकार वेगळं, अनुसंधान वेगळं, पर्यटन वेगळं, शिल्पकला वेगवेगळ्या माध्यमातून ते या सर्व गोष्टी नाही का सजेस्ट करत असतात. आणि म्हणून बुद्धिजीवी वर्गाकडून बाबासाहेब आंबेडकरांना फार अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षांची पूर्तता केव्हा होणार आहे आणि ती करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब म्हणालेले आहेत, देशाचं भवितव्य विवेकवाद्यांच्या वर्गावर अवलंबून असतं. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र, निस्पृह असला तर संघर्ष काळात तो समाजाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. आणि विवेकवादी व्यक्ती अर्थात इंटेलेक्च्युअल या साधनांचा कसा पाठपुरावा करते त्यावरून त्या समाजाचं स्थैर्य, त्याची प्रगती, त्याची उन्नती, त्याचं स्थान, त्याचं अस्तित्व हे ठरू पाहते. विचारवंत, संशोधक, लेखक, साहित्यिक हा नेमकेपणावर बोट ठेवणारा, प्रामाणिक आणि निपक्षपाती आणि विकारमुक्त असला पाहिजे. विचारवंत महान गोष्टीचा रक्षक असणे आणि उज्ज्वल भविष्याचा दिशादर्शक असतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून विचारवंत व्हॉल्टेअरसारखा असला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर सतत म्हणत होते. भारतीय बुद्धिजीवी आता सध्या कुठे आहेत? त्यातल्या त्यात आम्हाला या सनातनी व्यवस्थेतील असणाऱ्या बुद्धिजीवींविषयी आम्ही भाष्य करू शकत नाहीत, कारण ते त्यांचं काम त्यांच्या गतीनं करत आहेत. आमची बहुजनांची जी स्थिती आहे त्याला वृद्धिगत करण्यासाठी, त्याला उन्नत करण्यासाठी, प्रगत करण्यासाठी आमच्या बुद्धिजीवी वर्गांनी कशा पद्धतीने योगदान दिलं पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा भारतीय बुद्धिजीवी आहे कुठे? आम्ही पाहतो की आपल्या देशात परदेशातून मोठ्या प्रमाणात पेटंट दाखल होत आहेत, त्यामुळे देशातील रोजगार जातोय, परकीयांची सत्ता इथे येते, त्यांची मक्तेदारी वाढत आहे. याकडं बुद्धिजीवी वर्ग केव्हा लक्ष देणार आहे? आम्ही पाहतो मित्रहो, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की पेटेंट ज्या देशाला, ज्या विचारवंतांना, ज्या संशोधकांना, ज्या शास्त्रज्ञांना
जास्त मिळतात त्या देशाची प्रगती अधिक होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दुर्दैवानं म्हणावं वाटतं, जगातल्या उच्च 200 विश्वविद्यालयामध्ये भारताचं एकही विद्यापीठ नाही. ही फार मोठी एक दुर्गती आहे. लखनौ एक संदर्भ, लखनौ विद्यापीठाचे व्हाईस चान्सलरची PhD बनावट असल्याचं निष्पन्न झालं आणि पुन्हा 2 व्हाईस चान्सलरच्या PhD ह्या बनावट असल्याचं UGCनं स्वतः जाहीर केलं. आणि म्हणून हा कॉपीराईटचा कायदा निर्माण झालेला आहे. दोस्तो, बुद्धिजीवी वर्गाची सर्वसाधारण ओळख त्याची बौद्धिकता, त्याची बौद्धिक संपदा म्हणजे त्याचं पेटेंट, कॉपीराईट, भौगोलिक त्याचं उपदर्शन, डिझाईन किंवा ट्रेडमार्क यावर त्याचं अवलंबून असते. आणि त्याच पद्धतीनं सामाजिक त्याचं दायित्व, त्याचं असणारं जे कर्तृत्व, उत्तरदायित्व तेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की जुना एक संदर्भ आहे. आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती किंवा ते दुसरे तिसरे राधाकृष्णन यांच्याविषयी हे संशोधन पुढे आलेलं आहे. त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्याचा थेसिस स्वतःच्या नावावर नाही का प्रकाशित केला होता. किती दुर्दैव आहे. विद्यार्थी तन मन धन सर्वस्व अर्पण करून नाही का रक्ताचं पाणी करून अभ्यास करतात आणि त्यावर नाही का ही अशी मंडळी स्वतःच्या नावावर जेव्हा ती खपवतात, असे अनेक प्राध्यापक आजही आहेत. म्हणून या गोष्टी अत्यंत समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही जी प्रज्ञा आहे, त्यांचं असलेलं जे इंटेलेक्च्युअलपणा आहे, हे या निमित्तानं पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, या सर्व गोष्टींचा परिणाम आमच्या पूर्ण जीवनावर सुद्धा झालेला आहे. उद्योग धंद्यांसोबतच शिक्षण क्षेत्राचंही खाजगीकरण इथं झालेलं आहे. अनेक अभिमत विद्यापीठं इथं खाजगीकरणाच्या माध्यमातून आलेली आहेत. अर्थात 1990 नंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या भूमिकेमुळं हे सर्व घडलेलं आहे. म्हणून विना अनुदान तत्त्व तेव्हापासून सुरू झालं आणि विना अनुदान तत्त्वामुळं आमचे असणारे अनेक नेट, सेट, MPhil, PhD धारक पात्र उमेदवार असूनसुद्धा त्यांना नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहेत. दोस्तो, आमचे असे मित्र आहेत, विद्यार्थी आहेत, जे 15-15 वर्ष झालं, 17-17 वर्ष झालं ते नेट आहेत, सेट आहेत, PhD आहेत, परंतु त्यांना पूर्ण वेळ नोकरी नाही. हे या धोरणाचा, या मुलगामी यांच्या नाही का तत्त्वज्ञानाचा आणि यांच्या ह्या पूर्ण खाजगीकरणाचा हा परिणाम आहे. ह्या सगळ्या बहुजनांना तो भोगावा लागत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की देशामध्ये हायर एज्युकेशनची परिस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हायर एज्युकेशनमध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि उच्च शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व वर्गाला जी प्रेरणा दिलेली आहे. आम्ही पाहतो की या देशात 13% विद्यार्थी सध्या उच्च शिक्षण घेत आहेत. सम्राट अशोकाच्या काळात 67% लोक हायर एज्युकेशन घेत होते. हा एक आमचा इतिहास आहे. आणि म्हणून शिक्षणाचं खाजगीकरणसुद्धा या निमित्तानं होणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, आम्ही पाहतो की बुद्धिजीवींची जी विंग ज्या पद्धतीनं प्रतिगाम्यांची, सनातन्यांची, मनुवाद्यांची जी काम करत आहे ती फार मोठं होत आहे, मोठं काम करत आहे. आणि त्या तुलनेत आमच्या बहुजनांच्या चळवळी, संघटना, पक्ष यामध्ये या बुद्धिजीवींचं असणारं जे योगदान आहे ते अल्पमात्रात आहे. म्हणून येत्या काळामध्ये याचा आम्हाला फार मोठा धोका आहे. तो धोका आम्ही ओळखला पाहिजे. शास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक, लेखक, प्रशासक, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, वकील, उद्योजक, पत्रकार, संपादक, NGO, नेता, IPS, IFS, IAS या अनेक प्रवर्गातून असणारे जे बुद्धिजीवी आहेत त्यांचं हे कर्तव्य आहे की देश, समाज कोणत्या दिशेनं न्यायचा आहे हे ते ठरवू शकतात. म्हणून आम्ही पाहतो की निवडणुकीच्या काळामध्ये बुद्धिजीवी हा कुठं जातो, तो गप्प का आहे. विचारवंत, साहित्यिक, लेखक, चिंतक, वक्ते ज्यावेळी त्यांनी बोलण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस त्यांनी ते का बोलत नाहीत हे फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हिंदुइझमसाठी, हिंदू राष्ट्रासाठी बौद्धिक काम करणारी त्यांची जी यंत्रणा आहे, RSSच्या माध्यमातून त्यांच्या अनेक वाहिन्या आहेत, अनेक विंग्स आहेत. त्यांच्या वेद पाठशाळेमध्ये विद्यार्थी पारंपरिक शिक्षण घेऊ शकत नाहीत,
तो त्यांनी बदल करून त्यांनी नवतांत्रिक शिक्षणाची नाही का परंपरा सुरू केली आहे. गुरुकुल सिस्टीम त्यांनी सुधारित केलेली आहे. पश्चिमी आमचं नकल करते आहे असं म्हणत आहे. आणि मला थोडंसं आश्चर्य वाटते की नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारखी विश्वविद्यालय इथं जगामध्ये इथं फेमस होती. त्यांचा आमचा इतका परंपरावादी इतिहास आहे, तो इतिहास आम्हीच विसरलो की काय. आणि आता इथली मनुवादी, इथली सनातनी व्यवस्था या विद्यापीठांना ती त्यांची संस्कृती सांगून त्यांचं ते गुणगान करत आहेत. ही फार मोठी धोक्याची घंटा आहे दोस्तो. त्यांच्या शाखेमध्ये जाऊन अनेक बांधवांचं ते कशा पद्धतीनं संस्करण करत आहेत, परिष्करण करत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे. कारण विचारधारा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही पाहतो एक गंभीर गोष्ट आहे. उत्तर भारतामध्ये आंबेडकरवाद 2 रूपामध्ये विभागामध्ये तिथं काम करतो आहे हे लक्षात आलेलं आहे दोस्तो. अर्थात परिवर्तनवादी साहित्याचे, आंबेडकरवादी साहित्याचे, दलित साहित्याचे, बहुजन साहित्याचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे निर्विवाद सत्य आहे. ते असताना उत्तर भारतातला एक वर्ग संघाच्या आदेशानुसार या गोष्टी अत्यंत समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या नंतर आजही त्यांची अपेक्षा बहुजन समाजातील बुद्धिजीवी वर्ग पूर्ण करू शकला नाही, ही फार मोठी खंत आहे. आणि म्हणून 21व्या शतकातील बुद्धिजीवी वर्गासमोरील जी आव्हानं आहेत ती फार मोठी आहेत. युवकांची चळवळ दिशाहीन झालेली आहे. त्यांनी मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी नैतिक मूल्यांची जी शिकवण आहे ती देऊन त्यांना चळवळीसाठी, संघटनेसाठी किंवा एकूणच या देशासाठी तयार करणं आवश्यक आहे. सामाजिक आव्हान बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर जी मंडळी आहे ती थोडीशी निष्क्रिय झाल्यामुळं आम्ही पाहतो की प्रस्थापितांच्या विविध संघटना आहेत, मीडिया आहे, त्यांच्या विविध चॅनल्स आहेत आणि त्या माध्यमातून बहुजन वर्गाला इथं अंधश्रद्धेच्या गर्तेत विविध नाही का मालिकांच्या माध्यमातून परावर्तित करण्याची त्यांची जी भावना आहे. आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही त्या गोष्टी केव्हा समजणार आहोत हे तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक रूपाचंही फार मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या काळात बहुजनांच्या आर्थिक नाड्या बंद झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत त्याला आम्ही काय पर्याय देऊ शकतो, त्याच्यावर आम्ही काय उपाय करू शकतो हेही नाही का पुढं येणं आवश्यक आहे. राजकीय आव्हानं बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीसोबतच राजकीय हितसुद्धा जपलेलं आहे. कारण जोपर्यंत आपण शासनकर्ती जमात होणार नाही तोपर्यंत माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा आम्ही पटकावणार नाहीत, तोपर्यंत समाजाचा हा उद्धार होणार नाही हे ते जाणतात. म्हणून महात्मा फुले यांनी शत्रू आणि मित्राची ओळख आम्ही समजून घेतली पाहिजे, कळाली पाहिजे, याकडे त्यांनी आम्हाला लक्ष वेधून दिलेलं आहे. या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दोस्तो. आम्ही पाहतो की बुद्धिजीवींनी फुले आंबेडकरांच्या वैचारिक अधिष्ठानावर साहित्याची निर्मिती केली पाहिजे. पर्यायी संस्कृती उभी करणे गरजेचे आहे. त्याच धर्तीवर आम्ही पाहतो कदाचित कोणाला आवडणार नाही, कुलगुरू असलेले, नियोजन मंडळाचे सदस्य असलेले नरेंद्र जाधवसारखी माणसं आम्ही आणि आमचा बाप जेव्हा आत्मकथन लिहितात तेव्हा आम्ही पाहतो की त्यातून आंबेडकरवादाला ते कशा पद्धतीने तिलांजली देतात किंवा इथल्या धार्मिक व्यवस्थेचे ते कसे गुलाम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. किंवा जी आत्मकथनं सुरुवातीला आलेली आहेत, मग ते बलुतं असेल, मग ती आता ज्यांना पुरस्कार मिळाले त्याची फार चर्चा होत आहे, शरणकुमार लिंबाळे यांची काही असतील किंवा कांबळेची असतील, यावर मी अधिक भाष्य यासाठी करत नाही की आपल्याला पुढच्या विषयाकडे वळायचं आहे. परंतु यांनी यांच्या साहित्यातून स्वतःच्या समाजाची जी दुरावस्था, जी अश्लीलता, जी चारित्र्यहीनता जी मांडलेली आहे त्यातून कुठलाच उद्बोध होत नाही, कुठली प्रेरणा मिळत नाही, कोणताच विद्रोह होत नाही. त्या तुलनेत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातले जे नायक आहेत, नायिका आहेत ते बंडखोर आहेत, विद्रोही आहेत. हेही आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रस्थापित व्यवस्थेला या पद्धतीची लेखक साहित्यिक हवी आहेत. ते त्यांनाच अनेक पुरस्कार देत आहेत
आणि म्हणून या या अशा प्रसंगी नैतिक मूल्यांचा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्वतःची साधनं किंवा स्वतःचा मीडिया निर्माण करणंही अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचा बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की चळवळीला जर मुखपत्र नसेल तर ती चळवळ ही पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे असते आणि म्हणून आम्ही या गोष्टी अत्यंत समजून घेणं आवश्यक आहे. आणि प्रशिक्षित नेतृत्व निर्माण करण्यासाठी बुद्धिजीवींनी जे आपलं योगदान देणं गरजेचं आहे. मागच्या काळात आम्ही पाहतो की दलित पॅन्थरच्या वादळाने इथं आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु तो प्रभाव जास्त काळ टिकला नाही आणि विरोधकांनी बरोबर त्यांचा डाव साधला आणि आमच्या तत्कालीन नेत्यांनी विरोधकांशीच हात मिळवणी केली. ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांनी 3-4 वेळेस सत्ता आणली, ते परिवर्तन महाराष्ट्रात झालं नाही. त्याची समीक्षा आम्ही केव्हा करणार आहोत किंवा त्याची आम्ही एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक पुढची जी परिणती आहे ती आम्ही केव्हा देणार आहोत. या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रहो. बुद्धिजीवी वर्गानं सहकार असेल, समन्वय असेल, उद्देश असेल, विचारधारा असेल, रणनीती किंवा पॉलिसी असेल, या अनुषंगाने नाही का आपलं योगदान देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्याही संघटनेत पक्षात शिस्त महत्त्वाची आहे, नेतृत्व किंवा लीडरशिप. आता इथं महत्त्वाचं मला बोलायचं आहे या विषयाकडे येत असताना की ज्या पद्धतीनं आम्ही पाहतो साहित्यिक, विचारवंत, लेखक या मंडळींच्या भूमिका या तकलादुका आहेत. त्यांच्या भूमिका ह्या सापेक्ष का नाहीत. वर्तमान काळात होत असलेले जे अराजकता आहे, बदल आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, या सर्वांवर त्यांची लेखणी, त्यांची वाणी ही गप्प का आहे. कारण नेतृत्व स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणते साहित्यिक आहात, कोणत्या समाजाचे आहात, त्यापेक्षा तुम्ही कोणत्या संघटनेत काम करता. भारतीय लोकशाहीनं प्रत्येक नागरिकाला मताधिकार प्रदान केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही पाहतो की त्या मतदारानं आपला पक्ष, आपला नेता, आपला झेंडा, आपली चळवळ निश्चित करण्याचाही त्याला नाही का अधिकार दिलेला आहे. भलेही त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम करू शकता, परंतु तुमचं योगदान त्या निमित्तानं तुम्ही अधोरेखित केलं पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी उगीच म्हटलं नाही की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि वर्तमान नेतृत्वामध्ये जी खुबी आहे ती आम्ही केव्हा ओळखणार आहोत. आम्ही पाहतो की विचारधारा ही अत्यंत महत्त्वाची आहे. वर्तमान काळात असणारे जे नेते म्हणवणारे आहेत, हे नेते कोणत्या विचाराचे आहेत, त्यांचं वैचारिक अधिष्ठान काय आहे, त्यांचे मालक कोण आहेत, ते किती स्वाभिमानी आहेत, हे केव्हा आपण कळणार आहेत. जोपर्यंत याची उजळणी होणार नाही, याची समीक्षा होणार नाही, याची दखल घेणार नाहीत, तोपर्यंत आम्हाला येणाऱ्या पुढच्या काळाची जी पावलं आहेत ती आम्हाला कळणार नाहीत. या कामी आम्ही पाहतो. मला इथं मुख्य विषयाकडे येताना आता परत एकदा की नवभारत निर्मितीत बुद्धिजीवी वर्गाची भूमिका विशद करत असताना वर्तमान काळात आज जी अवस्था सुरू आहे, मग ती राजकीय असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, सहकाराची असेल, शैक्षणिक असेल, या सर्वांमध्ये आमचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. का? स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावाने तयार झालेले बुद्धिजीवी त्यांनी आपलं योगदान पूर्णपणे दिलेलं आहे. त्यांच्याविषयी तसुभरही नाराजी नाही. परंतु वर्तमान काळामध्ये, समकाळामध्ये आम्ही पाहतो आहोत की ती भूमिका, त्याचं जे पुढं नेण्याचा जो भाग आहे तो का होत नाही. जसं की आम्ही पाहतो राजा ढाले असतील, जवी पवार असतील, अविनाश डोळस असतील, यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व मानून, राजगृहाला प्रमाण मानून, दीपस्तंभ मानून आपलं पूर्ण योगदान दिलेलं आहे, उत्कर्ष दिला आहे. आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यामध्ये त्यांनी त्यांचं नाही का फार मोठं योगदान दिलं आहे, जे शब्दातीत आहे. आम्ही पाहतो की एक आंबेडकरी चळवळीचे किंवा आंबेडकरी साहित्याचे हे भाष्यकार ठरलेले आहेत. उगाच नाही. त्यांनी बंगले स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या उन्नतीकडं किंवा फार संपत्तीकडं
किंवा खासदार होतील, आमदार होतील, मंत्री होतील यासाठी त्यांनी चळवळी केल्या नाही. वेळ प्रसंगी शेवटच्या काळात त्यांना त्यांच्या आरोग्याच्या पूर्ण सुविधासुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. हे इतिहास आहे. याची सुद्धा इथल्या तमाम नागरिकांनी, आंदोलनकर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नोंद ठेवली पाहिजे दोस्तो. कारण त्यांचा तो त्याग, त्यांचं ते बलिदान, त्यांचं ते योगदान आम्ही विसरणार नाहीत, विसरू नयेत. तसं सध्याच्या ह्याच्यात आम्ही पाहतो की कमी अधिक प्रमाणामध्ये काही साहित्यिक, काही लेखक, काही विचारवंत पुढे आहेत. त्यामध्ये यशवंत मनोहर सर आहेत, दामोदर मोरे जी आहेत मुंबईचे, राजेंद्र गुन्हारकर जी आहेत, अजय गवाडे जी आहेत, श्यामल गरुड जी आहेत, कांच्या इलैया आहेत, जयप्रकाश कर्दम आहेत, असंग घोष आहेत, कर्मानंद आर्य आहेत. अशी अनेक भरपूर नावं घेता येतील महाराष्ट्रातील, महाराष्ट्रातल्या बाहेरची. दिल्लीच्या एक कौशल पवार आहेत, सूरज बडतिया आहेत. इथं विचार जगताना, मांडताना, कार्यान्वित करताना त्याचा कशा पद्धतीनं सामना करून त्याला कशा पद्धतीनं संपवण्याचंही इथं षडयंत्र केलं जाते आम्ही पाहतो. इथं नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, इथं गोविंद पानसरे यांची हत्या झाली, कलबुर्गी कुलगुरू यांची हत्या झाली, गौरी त्यांची हत्या झाली. इतकंच नाही तर इन्स्टिट्यूशनल मर्डर म्हणून रोहित वेमुल्ला याचाही तिथं बळी गेलेला आहे. या गोष्टी आम्ही समजणार आहोत की नाही. बुद्धिजीवी वर्ग या नात्यानं या मंडळींनी आपलं दिलेलं जे योगदान आहे, आपलं दिलेलं जे त्याग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन स्वतःचं घरदार सर्व विसरून आयुष्य पणाला लावणारी माणसं होती. वामनदादा कडक त्यातलेच एक होते. बाबूराव बागुल यांच्या साहित्यातून आम्ही पाहतो की कशा पद्धतीनं तो पूर्ण पट बाबासाहेबांचा उलगडा आलेला आहे. शंकरराव खरातांच्या माध्यमातून किंवा आम्ही पाहतो की घोडेस्वारांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांनी नेटानं डॉक्युमेंटेशन हे अत्यंत आवश्यक आहे दोस्त हो. पुढच्या काळामध्ये जेव्हा ही पिढी ज्याचं समीक्षण करेल, याचं अवलोकन करेल, याची आलोचना करेल, याचं परीक्षण करेल, ते करत असताना पूर्वीच्या बाबासाहेबांच्या काळातील किंवा बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीनं त्यांना जे काम केलं ते फार मोठं केलं. ते करत असताना नंतरच्या पिढीनं 21व्या शतकातील किंवा 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील जी मंडळी होती बुद्धिजीवी, त्यांनी काय केलं याचा परीक्षण होत असताना दोस्त हो, आमच्यावर हा ब्लेम येऊ नये की या मंडळींनी काहीच केलं नाही. म्हणून चळवळी सक्षमीकरण करण्याचं काम या बुद्धिजीवी वर्गाचं आहे. तो सरळ रस्त्यावर येऊ शकत नाही, नको येऊ द्या. तो झेंडा हाती घेऊन लढू शकत नाही, परंतु त्या झेंड्याला, त्या संघटनेला, त्या पक्षाला, त्या नेत्याला, कार्यकर्त्याला, त्या पदाधिकाऱ्याला बळ देण्याचं काम तो करू शकतो. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही आम्ही विसरलो की काय या प्रसंगानं, असं मला म्हणावं असं वाटतं. आम्ही पाहतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या टीस इन्स्टिट्यूटमध्ये मागच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना घरी जावं लागलेलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची असलेली ही जी एक इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा भाग केंद्र शासनानं काढून घेतला आणि तिथं अनेक ओबीसी आणि अनेक आपल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आपला गाशा गुंडाळा लागलेला आहे. त्यातून काही फार मोठमोठे सायंटिस्ट झाले असते, फार मोठमोठे विचारक झाले असते, त्यांना तिथं कशा पद्धतीनं त्यांचं खच्चीकरण केलेलं आहे दोस्तो. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ही भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु या विद्यापीठाच्या माध्यमातून तिथं एक वेगळं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे. देशद्रोही स्वरूपाची विद्यार्थी आहेत आणि JNU विद्यापीठच पूर्ण त्या पद्धतीनं काम करत आहे असं भासून त्या विद्यापीठाला बदनाम करण्याचं काम चालू आहे. तुकडे तुकडे गँग म्हणत त्यांना देशद्रोही ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना करून आत का करत नाहीत, हाही एक प्रश्न आहे. एकीकडं या व्यवस्थेनं कशा पद्धतीनं जी शैक्षणिक संस्थानं आहेत ती जी काम करत आहेत त्यांना बदनामही करत आहेत आणि या पद्धतीनं आमची आणि त्यासोबत एक पॅरल इन्स्टिट्यूट्स, पॅरल युनिव्हर्सिटीज डेव्हलप करत आहेत. अर्थात अभिमत विद्यापीठं आली, विदेशी विद्यापीठं आली. इतकंच नाही तर अस्तित्वात नसलेलं रिलायन्स जिओ विद्यापीठ नसताना शासनाकडून करोडो रुपयाची नाही का अनुदान पद्धती घटविण्याचाही इथं नाही का एक प्रयत्न झाला आहे, तोही आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अलंकृत झालेलं औरंगाबाद महाराष्ट्रातलं जे विद्यापीठ आहे, मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तिथून जी ऊर्जा, जी प्रेरणा घेऊन जी मंडळी महाराष्ट्रात गेली, देशात गेली, त्यांनी जी चळवळ नेटाने नेली, खरंच त्या मंडळींचं कौतुक आहे. त्यांनी मिलिंद कॉलेजमध्ये, मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी चळवळ होती त्यांनी ती जगली, भोगली आणि त्यांनी त्यांची उत्तराही दिली. आणि म्हणून आम्ही पाहतो की वर्तमान काळामध्ये 49 बुद्धिजीवींनी अवॉर्ड वापस केले होते या केंद्र शासनाच्या असलेल्या धोरणांच्या विरोधात. तर त्यांना वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेट करण्यात आलं आणि एक नवीन बुद्धिजीवींचा विषय आहे म्हणून ह्या गोष्टी समजून घेणं आणि याची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. दोस्तो, आम्ही पाहतो की एक नवा वाद निर्माण करण्यात आलेला इथं. कोणता? अर्बन नक्सलाइट, शहरी नक्षलवाद. शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून इथं पुरोगामी चिंतकांचं, विचारवंतांचं, लेखकांचं खच्चीकरण केलं आहे. अनेक विचारवंत न्यायालयाच्या चुकीच्या निर्देशानं किंवा पोलिसांच्या चुकीच्या तपासानं आज ते 3-3 वर्षापासून ते तुरुंगात आहेत. हे या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे. त्यांचं संशोधन, त्यांचं काम या देशाच्या विकासासाठी, समाजाच्या गतीसाठी, प्रगतीसाठी कामाला यावं यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. ते न होता आम्ही पाहतो की वेगळ्या पद्धतीनं ते होत आहे. हे बुद्धिजीवी वर्ग ज्या त्या क्षेत्रात असतो त्यांनी ती आपली जबाबदारी समजून घेऊन जर काम केलं तर आम्ही आमची चळवळ सशक्त करू शकतो. हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे करत असताना मला आपल्याला मुद्दामहून सांगायचं आहे, मी अनेक अभ्यास मंडळावर कार्य करतो आहे आणि ते करत असताना जे अनुभव आलेले आहेत ते प्रचंड आहेत. दोस्तो, हे यासाठी सांगतो आहे की बालभारती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथेही काम करत असताना तिथं फुले शाहू आंबेडकर यांच्या साहित्याला तिथं अप्रत्यक्ष बंदीच आहे की काय असाही नाही का भास आला. कारण काही जर झालं तर त्यांनी दंगा होईल, त्यांनी गडबड होईल आणि त्यांनी वातावरण बिघडेल या पद्धतीची तिथं महत्त्वाच्या पदावर असणारी व्यक्ती निर्णय न घेता त्यावर नाही का बंदिशपणा आणून आणि तिथं आवाज उठवण्याचं काम ज्या मंडळाचं आहे, सल्लागारांचं आहे, संपादक मंडळाचं आहे, ते न करता त्या व्यवस्थेशी ते हात मिळवणी करतात. आणि काही मित्र असे म्हणायचे की आम्ही महाराष्ट्रातून इतक्या कानाकोपऱ्यातून येतो, कोकणातून, खानदेशातून, मराठ्यातून, विदर्भातून, मुंबईतून, इथं येऊन कशाला कुणाशी वाद करायचा आहे, इथे येऊन कशाला कुणाशी भांडण करायचं आहे. परंतु दोस्त हो, जोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकांशी नाही का एकनिष्ठ असणार नाहीत, त्याप्रती आमची असणारी जी उत्तरदायित्व आम्ही सिद्ध करणार नाहीत, आम्ही बोलणार नाहीत, आम्ही भांडणार नाहीत, तोपर्यंत आमच्याकडून योगदानाची जी अपेक्षा आहे ती कशी होणार आहे. आणि म्हणून या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एका विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर काम करत असतानाचा एक अनुभव, हे यासाठी आपल्याला मुद्दामून सांगतोय, स्वअनुभव, की एका आंबेडकरवादी साहित्यिकाचं लिटरेचर तिथं लावायचं होतं. ते लावत असताना एक आमचे सनातनी मित्र त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हटलं की स्तरीय लेखकाची रचना आपण तिथं लावूया. आता मला प्रश्न हा पडला, माझे 20-25 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. मग मी त्यांना म्हणालो, ते लेखक मराठीत लिहितात, ते लेखक हिंदीत लिहितात, ते लेखक इंग्रजीमध्ये लिहितात, फार मोठमोठे व्याख्यान देतात, त्यांचे रिसर्च पेपर्स आहेत, पुस्तकं आहेत. इतकं सगळं असल्यानंतर त्यांच्यामध्ये स्टँडर्ड लेखक म्हणजे काय, त्याची संकल्पना, त्याची संज्ञा मला सांगता का? त्यावर त्या व्यक्तीनं एवढंच म्हटलं की नाही, लेखक स्तरीय पाहिजे. म्हणलं बस, स्तरीयतेची परिभाषा दे, डेफिनेशन दे. जेव्हा हुज्जत घातली, चर्चा केली, त्यानंतर त्या
लेखकाचं साहित्य त्या पाठ्यक्रमात समाविष्ट करता आलं. आम्ही बोललो, भांडलो, चर्चा केली, म्हणून ते होऊ शकलं. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मित्रहो. अभ्यास मंडळांमधून संस्कार घडतो, विचार घडतो, संस्कृती घडते, इतिहास वास्तवता येते. आणि तीच जर तिथं नाही का अशी तकलादू असेल, निर्भीडपणे नसेल, निडरपणे नसेल, अप्रामाणिक असेल, अप्रकाशित असेल, तर आम्ही नव भारताची निर्मिती कशी करू हाही एक प्रश्न आहे. म्हणून आंधळे विचारवंत बनू नका. हिटलरच्या भक्तांसमोर बुद्धिजीवी वर्ग तेव्हा गप्प होते. आणि म्हणून ही जर्मनीची काय अवस्था झाली ते आपल्याला माहीत आहे. मित्रहो, मी उत्तरार्धाकडे येतो आहे. वेळ भरपूर झाला आहे. आणि आता महत्त्वाच्या या मुद्द्याकडे येत असताना मला आपल्याला सांगायचं आहे की वर्तमान काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा मागासवर्गीयांचा एक फार मोठा पक्ष, ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आता समकाळामध्ये हे जे साहित्याच्या क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सहकारात, उद्योगात, राजकारणात, वेगळ्या वेगळ्या सर्व विंगमध्ये जर बदल घडवायचा असेल आणि बहुजनांचं तिथं स्थान निर्माण करायचं असेल, तर त्यासाठी तुमचं सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. त्यासाठी तुमची सक्षम बाजू मांडणारं तिथं तितकं दूरदृष्टीचं नेतृत्व हवं आहे, पक्ष हवा आहे, संघटन हवं आहे. आणि ते असताना मला फार मोठी एक आश्चर्याची बाब वाटते. आमचे अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत, अनेक इंटेलेक्च्युअल्स, थिंक टँकर्स, मोठमोठी मंडळी प्रत्येक नेत्याबद्दल निगेटिव्ह बोलते. हा नेता असा, तो नेता तसा, तो पक्ष असा, हा संघटना असा. प्रश्न हा येतो, अरे बाबा, नेता चांगला एखादा सांग रे बाबा, चांगला पक्ष ते तरी सांग, चांगली संघटना कोणती तू तरी सांग, नाही तू तरी पुढे ये, आम्ही तुझ्या मागं राहू. परंतु या आभासी दुनियेच्या माध्यमातून या वर्ष दीड वर्षाच्या काळापासून आम्ही ऑनलाईन व्याख्यानं फार देत आहोत. फेसबुक ऑनलाईन, झी मीट, गुगल मीट या माध्यमातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक नाही का व्याख्यानं पाहिली. ते करत असताना मला माफ करा मित्र, कदाचित त्यातले अनेक जण माझे मित्र आहेत. जवळपास या चळवळीमध्ये 35 वर्षापासून काम करत असताना या सर्व गोष्टींचा जवळून मी अभ्यास केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. बरेच जण मांडताना कातडी बचाव धोरणाचं मांडतात, वास्तववादी मांडत नाही. चळवळीवर बोलतात, चळवळीच्या आव्हानावर बोलतात. परंतु ते चळवळ सांगत असताना, आव्हान सांगत असताना, त्याचे परिणाम सांगत असताना त्याचं गेन जे आहे ते गेन करण्यासाठी त्या पक्षाचं नाव घेत नाहीत, नेत्याचं नाव घेत नाहीत, संघटनेचं नाव घेत नाहीत आणि गोल गोल बोलतात. गोल गोल बोलून आम्ही आमची स्वतःची दिशाभूल करतो आहोत हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही रोखठोक असलं पाहिजे. नेते असतील, मोठे पदाधिकारी असतील, ही मंडळी तुमचं ऐकेल अथवा न ऐकेल, परंतु तुम्ही स्वतः तुमची भूमिका ठरवणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत एक इंटेलेक्च्युअल क्लास राजकारणाच्या पडद्यावर अप्रत्यक्षरित्या तो काम करणार नाही, त्या समाजाचं बळ उभं करणार नाही, तोपर्यंत आमची चळवळ शासनकर्ती जमात होण्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल की नाही हाही एक साशंकता आहे. आणि म्हणून अनेक जण प्रत्येक नेत्याबद्दल जेव्हा समीक्षण करतात, टीका टिप्पणी करतात, त्या नेत्याच्या पूर्ण निगेटिव्हिटीबद्दल बोलतात. मग माझा त्या सर्व बांधवांना, विचारवंतांना, लेखकांना, त्या सर्व मंडळींना हा फार मोठा एक सवाल आहे आणि विनंती आहे की दोस्त हो, या धर्तीवर अनेक नेते आहेत. ते प्रस्थापितांचे आहेत, ते पुरोगाम्यांचे आहेत, ते परिवर्तनवाद्यांचे आहेत. त्यापैकी तुम्ही कुणीतरी एकाची निवड केली पाहिजे आणि ती निवड करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला मला सांगायचं आहे की आपण
बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका काय आहेत, ते कुणासाठी लढतायत, कोणत्या घटकासाठी लढतायत, कशासाठी लढतायत, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून जाता जाता थोड्या त्यांच्या भूमिका काय आहेत त्या आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टवर मोर्चा घेऊन जाणारे देशातले ते एकमेव नेते आहेत. डाऊ प्रकल्पाविरोधात पहिल्यांदा ठोस भूमिका घेऊन वारकऱ्यांच्या सोबत लढा देणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. वारकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नागपूर विधानसभेवर मोर्चा नेणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यावर स्वतः कोर्टात उभे राहून आर्ग्युमेंट करून तरुणांना जेलमधून बाहेर काढणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. डर्बन दक्षिण आफ्रिकेत जी परिषद झाली होती, संयुक्त राष्ट्रसंघात भारतातील जाती व्यवस्थेवर सखोल मांडणी करून देशातील काळी बाजू जगासमोर मांडणारे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचे बहुजनांचे एकमेव नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. सरकार विरोधी भूमिका घेतल्यानंतर रासुका लावून ज्याच्यावर दमन लादल्या गेलं, चंद्रशेखर रावण नावाच्या कार्यकर्त्याला जामीन मिळवून देण्यासाठी ते स्वतः उभं राहिलेले आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्रभर जाती अंत परिषद घेणारे बाळासाहेब आंबेडकर एकमेव आहेत. इतकंच नाही तर TCवर ट्रान्सफर सर्टिफिकेटवर जात नको अशी भूमिका भारतात घेणारे पहिले एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. देशात पहिल्यांदा स्त्री मुक्ती परिषद भरवणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. लवासामध्ये गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या डोक्यावर बंदुकी ठेवून कवडीमोल भावाने जमिनी हडपणाऱ्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन लवासाचा काळा चेहरा जगासमोर आणणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. मराठा मोर्चाच्या संदर्भात दलित मराठा हा वाद व्हावा हे इथल्या सनातन्यांना, इथल्या मनुवाद्यांना, इथल्या प्रस्थापित नेत्यांना वाटत होतं. तो वाद मिटवून टाकण्यासाठी तो संघर्ष हाणून पाडणारे नेते बाळासाहेब आहेत. इतकंच नाही तर RSSचे मनुवादी षडयंत्र ओळखणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. RSSच्या अवैध शस्त्रांचा जो भाग आहे, षडयंत्र आहे, ते बाहेर काढणं, तसंच दसऱ्याची शस्त्रपूजा थांबवणारे भारतातले एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. देशाच्या राजकारणात पहिल्यांदा तृतीयपंथी ट्रान्सजेंडर या समूहाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना नेतृत्व प्रदान करून राज्याची राज्य प्रवक्ता पद बहाल करणारे एकमेव नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. इतकंच नाही, अकोला पॅटर्नची निर्मिती करून, किनवट पॅटर्नची निर्मिती करून भूतोन भविष्याची ज्याच्या नाही का कधी स्वप्नात नव्हतं ती स्वप्न उतरण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तेली, माळी, तांबोळी, ढकलकार किंवा अनेक जाती समूह छोटे छोटे या सर्वांना सत्ताधारी बनवण्याचं स्वप्न दाखवून ते कृतीत आणणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. वंचितांना राजकीय आत्मभान देऊन या व्यवस्थेत आम्ही सुद्धा नायक होऊ शकतो हा विश्वास देणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. इतकंच नाही, राष्ट्रपती पदाची ऑफर नाकारणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा वारकरी असला पाहिजे याचा आग्रह धरणारे एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. रोहित वेमुल्ला इन्स्टिट्यूशनल मर्डर झाला, त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका व्यक्त केली ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते इथल्या एकाही बहुजन नेत्यानं ते धारिष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला नाही, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय आरक्षण SC STचं बंद केलं पाहिजे यासाठी नाही का उघडपणे भूमिका घेणारा भारतातला एकमेव नेता कोणी असेल तर ते बाबासाहेबानंतर बाळासाहेब आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण हे फक्त 10 वर्ष असलं पाहिजे असं म्हटलं होतं. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण हे वेगळं आहे. ते जोपर्यंत इथं भेदाभेद आहे, जोपर्यंत इथं नाही का उच्च निचतेचा भाव आहे तोपर्यंत ते राहणार आहे. आणि राजकीय आरक्षण हे 10 वर्षात संपुष्टात यायला पाहिजे होतं. त्यानंतर कुणीही मागणी न करता कोणत्याही मागासवर्गीय आंबेडकरवादी नेत्यांनी, पक्षांनी, संघटनेनी कुठलाही आग्रह मागणी न धरता प्रस्थापित इथल्या नेत्यांनी, पक्षांनी जाणीवपूर्वक ते आरक्षणाचा कालावधी वाढवलेला आहे. आणि म्हणून इतकंच नाही तर रिडल्स इन हिंदुइझमसाठी लढा लाखोंचा उभा करणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. एक इथं महत्त्वाचा मुद्दा इथं मला महत्त्वाचा मांडायचा आहे की इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल व्हावं ही भूमिका घेणारे बाळासाहेब एकमेव आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जनतेची कणवळ असणारा नेता,
या वंचितांची बहुजनांची जी उत्कर्षाची जी दिशा ठरवणारा नेता, आमच्या अनेक बांधवांना हा प्रश्न होता की बाबासाहेब आमचं काळीज आहेत, त्यांच्या प्रतीकांचं रक्षण झालं पाहिजे, त्यांचं स्मारक झालं पाहिजे, आणि बाबासाहेबांच्या स्मारकाऐवजी तिथं हॉस्पिटल कशाला? दोस्तो हो, ही शासनाची जी कूटनीती आहे ती आपण समजून घेत नाहीत. आमच्या नेत्यांनी या संदर्भानं केलेलं जे विधान आहे, त्या संदर्भानं घेतलेली जी भूमिका आहे, ती भूमिका आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिथं त्यांनी स्मारकही केलं नाही, तिथं त्यांनी हॉस्पिटलही उभं केलं नाही. मागणी नसताना स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या बापाचं स्मारकासाठी करोडो रुपये मंजूर करून त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि इथं या देशाचे उद्धारक, या देशाचे निर्माते, संविधानाचे निर्माते, लोकशाहीचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक स्मारक इथल्या केंद्र आणि राज्य शासनानं कशा पद्धतीनं उपेक्षित ठेवलेलं आहे तेही आपण भाग समजून घेतला पाहिजे. प्रतीकं इथं जगली पाहिजे, प्रत्येकही इथं राहिली पाहिजे. या पद्धतीची आमच्या आंबेडकरवाद्यांची, बुद्धिजीवींची, साहित्यिकांची किंवा कार्यकर्त्यांची जी एक भावना आहे त्या अनुषंगानं मला इथं सांगितलं पाहिजे. प्रतीकं जपली पाहिजे, स्मारकं राहिली पाहिजे, याचे आग्रहीसुद्धा बाळासाहेब आहेत. त्याच्या अनुषंगानं या काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आंबेडकर भवन, रत्नाकर गायकवाडसारख्या IAS असणाऱ्या माणसांनी नाही का इथल्या सनातनी शासनाच्या, मनुवादी शासनाच्या इशाऱ्यावरून जेव्हा ते पाडू लागले तेव्हा तो वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये पुढे आलेले आहेत, हे आपण लक्षात घ्यावं. भीमा कोरेगावचा जो ऐतिहासिक आमचा जो संदर्भ आहे त्या अनुषंगानं इथल्या मनुवादी व्यवस्थेनं इथं मराठा आणि बौद्ध समाजामध्ये ज्या पद्धतीनं भांडण लावण्याचा, दंगा पेटवण्याचा आणि दोन या समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्या भीमा कोरेगावच्या स्मारकाच्या निमित्तानं या समाजामध्ये सामंजस्याची भूमिका साकारण्यासाठी मैदानात उतरणारे एकमेव नेते आहेत आणि ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून की या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेणार नाहीत त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व कशा पद्धतीनं हे समृद्ध आहे, हे गतिमान आहे, हे कशा पद्धतीनं सर्वांना घेऊन चालणार आहे. राज्यातील एकमेव असे जिल्हा परिषद आहे ती अकोल्याची, जिथं कोविड सेंटर सुरू केलं ते वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये. राज्यामध्ये अद्याप एकाही प्रस्थापित पक्षानं असा प्रयत्न केलेला नाही, हे समजून घेतलं पाहिजे. पंढरपूर मंदिराच्या संदर्भानं प्रवेशासाठी नाही का जे आंदोलन झालं, भूतोनं भविष्याती झालं, तेव्हा अनेक स्वतःला मिराजदारी मिळवणाऱ्या अनेक बुद्धिजीवी वर्गानं, अनेक प्रस्थापित इथल्या समजणारे जे नेते प्रणेते आहेत की त्यांनी अशी चुकीची एक समाजामध्ये बतावणी केली की बाळासाहेब आंबेडकरांनी पंढरपूर मंदिर प्रवेशाचा जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. अरे तुम्हाला स्वतःला काही कळत नसेल, दूरदृष्टी नसेल तर नेत्याच्या दूरदृष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा जो तुम्ही उपहास करताय तो तुमच्या बुद्धीची कुवत आणणार आहे. मंदिर आंदोलन प्रवेशासाठी नव्हतं तर मंदिर सुरू करण्यासाठी होतं. आणि ते सुरू यासाठी करण्यासाठी होतं की मंदिराच्या आसपास असणारे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या हातावर पोट आहे, त्यांचं नाही का कावड कष्ट करून ते स्वतःच्या घराची चूल ते पेटवू शकतात, ते पूर्ण बेघर झालेत, पूर्ण हताश झालेत, निराश झालेत, त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे, त्यांचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे ही शुद्ध भावना होती. आणि त्यासाठी लाखोच्या लोकांनी त्याला समर्थन दिलेलं आहे. आणि आमच्यातल्या काही भांडवलांनी जे स्वतःला काही साहित्यिक किंवा मोठे प्राध्यापक किंवा मोठे विचारवंत समजतात त्यांनी फेसबुकवर या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त केल्या की यातून लक्षात आलं की हे प्रतिगाम्यांचे, हे त्या सनातन्यांचे, या मनुवाद्यांचे, या प्रस्थापित पक्षांचे ते गुलाम आहेत. त्यांच्याकडं राहून त्यांनी त्याची भूमिका न समजून बाळासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्यांचा तो नाकर्तेपणा आहे. आणि म्हणून या अनुषंगानं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. देशहिताच्या दृष्टीचे सर्व निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेले आहेत. कोणत्या एका समूहाचे, कोणत्या एका समाजाचे, कोणत्या एका गटाचे त्यांनी कधीही आंदोलन केले नाही. सर्वसमावेशक आंदोलन त्यांनी केलेले आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर प्रबुद्ध भारत या पाक्षिकाची निर्मिती पुन्हा त्यांनी केलेली आहे. त्या वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत, आपल्याला आपण त्याचं मुद्दा म्हणून परीक्षण करावं मित्र. यामध्ये असणारे इंटेलेक्च्युअल्स, उच्च शिक्षित, हायर एज्युकेशनचे नेते इतर पक्षात कुठल्याही नाहीत तितके वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत आणि उच्च पदावर आहेत. आणि वंचित समजल्या जाणाऱ्या 18 पगड जातीच्या नायका समूहांना तिथं प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. किंबहुना तिथं पारंपरिक असणाऱ्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कदाचित टाळलं असेल, परंतु एक उच्च ध्येयवाद घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सोबत घेण्यासाठी त्यांना जो सहभाग दिला आहे, त्यांना जे प्रतिनिधित्व दिले, ते आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्र हो. आणि काही जण असं म्हणतात की एकीकरण झालं पाहिजे, एकीकरण झालं पाहिजे. कशाचं एकीकरण? नेत्यांचं एकीकरण, पक्षांचं एकीकरण, संघटनांचं एकीकरण. या भूलतापांना आपण बळी पडू नये. एक काळ होता, त्या काळात भावनेपोटी लोकांनी त्या सर्व गोष्टी मान्य केल्या आणि नेत्यांनी मान्य केल्या, परंतु त्या नेत्यांमध्ये तितकी कुवत नव्हती जितकी कुवत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांमध्ये होती. त्यांनी जनरेटियापुढे, भावनेपुढे, स्वतःच्या विचारांना त्यांनी मुरड देत त्या एकीकरणात भाग घेतला. परंतु नंतर पुन्हा लक्षात आले आहे, हे प्रस्थापित पक्षाच्या किंवा प्रस्थापित नेत्यांच्या इशाऱ्यावर करण्यात आलेलं जे कृत्य आहे ते उघड पडलं. आणि आता दोस्त हो, समाज म्हणून, कार्यकर्ते म्हणून, जनता म्हणून, SC, ST, OBC, NT, मायनॉरिटी या सर्व घटकांच्या या आपल्या सर्व मान्यवरांना मी कळकळीची विनंती करतो आहे की मित्र हो, जागं व्हा. वेळ अजून गेली नाही, शेवटची आहे, आर्य पारची वेळ आहे. आता जर आम्ही आमचा नेता निवडला नाही, पक्ष निवडला नाही, झेंडा निवडला नाही, तर येणारा काळ आम्हाला माफ करणार नाही, येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही आमचे आंबेडकरी अभ्यासक हा एक प्रश्न करतात की वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करून रिपब्लिकन मुवमेंटला एक धक्का दिला. रिपब्लिकन शब्द नाही मित्र हो, यावर भरपूर काही बोलता येते. मी बाळासाहेब आंबेडकरांचा एक सहकारी आहे, त्यांचा एक पदाधिकारी आहे, त्यांचा एक कार्यकर्ता आहे. या नात्यानं स्वानुभवानं सांगतो, जोपर्यंत तुम्ही जवळ जाणार नाहीत तुम्हाला बाळासाहेब कळणार नाहीत. त्यांच्यातला ध्येयवाद, त्यांच्यातली महत्त्वाकांक्षा, त्यांच्यातली दूरदृष्टी, त्यांचा तो अभ्यास, कुशाग्रता इतकी व्यापक आहे, ती समजण्या इतपत कदाचित आपण परिपूर्ण नक्कीच नाही. म्हणून एक गोष्ट सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वेळोवेळी अनेक बदल केलेले आहेत. सुरुवातीला मूकनायक काढलं, नंतर बहिष्कृत भारत पत्रक काढलं, नंतर जनता समता, नंतर प्रबुद्ध भारत चळवळी, बहिष्कृत हितकारणी सभा काढली, स्वतंत्र मजूर पक्ष काढला, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची निर्मिती केली. त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची एक त्यांनी संकल्पना इथं मांडली. त्या त्या काळात त्या त्या गोष्टीची आवश्यकता लक्षात घेता ते बदल करणं हे क्रमप्राप्त आहे, हे आम्ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिका, या प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देण्याचं काम, त्याला विध्वंसक करण्याचं काम किंवा त्याला वटणीवर आणण्याचं काम ते करत आहेत. जाता जाता शेवटी एवढं सांगतो दोस्त हो की देशातील वर्तमान अनेक प्रश्न आहेत. काही जण असं म्हणतात, आता कुठं राहिली जाती, कुठं राहिली धर्म, कुठं राहिली भेदाभेद नीती. ठीक आहे, हे सर्व बदल आपणही स्वीकारत केला असेल मनाभावातून, तर हे सगळं बदलायला हवं. मग का आम्ही याची मागणी करू नये की देशात 4 पीठं आहेत शंकराचार्यांची, या 4 पीठापैकी एका पीठावर एखाद्या OBCचं राहिलं बाबा, SCचं राहिलं बाबा, NTचं राहिलं बाबा, SC STचं, कमीत कमी OBC वर्गाचे रामदेव बाबा यांना शंकराचार्य म्हणून घोषित केलं तर फार बरं होईल. परंतु इथली मनुवादी व्यवस्था इथल्या त्या विचारपीठावर, सॉरी त्या 4 पीठापैकी एकावरही त्यांना ते आरूढ होऊ देत नाही. नालंदा विद्यापीठ इथं पुनर्निर्मित करण्यासाठी एक प्रयत्न झाला, परंतु अमर्त्य सेन हे त्याचे कुलगुरू होते. अमर्त्य सेन यांनी त्याचा राजीनामा दिला.
केंद्र सरकारचा नाहक हस्तक्षेप त्याच्यामध्ये वाढत असल्यामुळं त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. हे फार मोठं दुर्दैव आहे. आम्ही पाहतो की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा प्रश्न कशा पद्धतीने इथं चिघळत ठेवलेला आहे. जी बाबासाहेब आंबेडकरांची एक फार मोठी दूरदृष्टीची एक यंत्रणा होती, ती एक शैक्षणिक संस्था होती, ती आज अद्यापही कोर्टाच्या अधीन आहे. इथं आम्ही पाहतो की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून बहुजनांच्या रासाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. स्पेशल इकॉनॉमिक झेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा इथं कार्यक्रम आहे. NRC CAAच्या माध्यमातून कसं आम्हाला इथं विभक्त केल्या जात आहे. मराठा आरक्षण हा त्यांचा हक्क आहे, त्या विरोधात प्रतिमोर्चा काढू नका असं सांगणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. मराठ्यांनी मोर्चे काढणं हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे. ते त्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत, त्यांना लढू द्या. परंतु इथल्या प्रस्थापित वर्गानं एक त्याच्यात खोडसाळपणा केला की त्या मराठा मोर्चामध्ये ॲट्रॉसिटीचा मुद्दा घालून इथं जातीय तेढ निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला, जो नंतर त्यांना बदलावा लागला. भीमा कोरेगावच्या माध्यमातून 2 समाजातला सलोखा बाळासाहेब आंबेडकरांनी राखलेला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी हाताशी धरलेला आहे. मायक्रो OBC यांच्यासाठी ते लढत आहेत. कोरोनाच्या काळात इथल्या सनातयांनी, इथल्या शासनाने, इथल्या प्रशासनाने, इथल्या धार्मिकतेने माज केलेला आहे. अर्थात गोमूत्र प्या, शेण खा किंवा हनुमान चालीसा म्हणा, तुम्हाला कोविड होणार नाही, या पद्धतीची अंधश्रद्धा इथं वाढवून लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा भाग चालू आहे. इतकंच नाही तर डिक्की नावाची संस्था, दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ही जी आहे, यामध्ये मिलिंद कांबळे आहेत, कल्पना सरोजा आहेत. परंतु यानंतरच्या ही दलित उद्योजक निर्माण करणारी संस्था असताना महाराष्ट्रात आतापर्यंत किती दलित उद्योजक निर्माण झालेत, हाही एक आत्मचिंतनाचा भाग आहे. आम्ही पाहतो की भारताची ओळख बुद्धाची आहे. बुद्धाच्या विचाराला, संस्कृतीला, तिथल्या पूर्ण धरोहरला इथं संपवण्याचं इथं कारस्थान चालू आहे. जागतिक वारसा आहे, वर्ल्ड हेरिटेज आहे. महाबोधी महाविहार बोधिवृक्षावर इथं बॉम्ब हल्ला झाला, ही फार मोठी बाब आम्हाला विसरता येणार नाही. दिवसा ढवळ्या इथं भारतीय संसदेजवळ जंतर मंतर त्या जागेवर भारतीय संविधान जाळण्यात आलं, त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. इथं घराणेशाही फोफावत आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा दोस्त हो, पदोन्नतीमधील आरक्षण हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला एक दुर्दैवी निर्णय. प्रश्न हा आहे की मराठा मोर्चाच्या अनुषंगानं किंवा मराठा आरक्षणाच्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय, त्यात राज्य शासनाच्या असलेल्या चुकीच्या धोरणांची भूमिका, केंद्र शासनाचं असलेलं त्याचं जे अकर्मण्यता, त्यावर निर्णय ठरला, तो भाग वेगळा आहे. परंतु त्याच समूहाला खुश करण्यासाठी इथला साळी माळी, तेली तांबोळी, कुणबी, हटकर, धनगर, माळी, आदिवासी, दलित या सर्व वर्गावर एक फार मोठी कुऱ्हाड मारण्याचं काम इथल्या महाराष्ट्र शासनाने केलं आहे. ज्या फुलेशाहू आंबेडकरांचं सतत नाव घेऊन हे सत्तारूढ झालेत आणि त्याच फुलेशाहू आंबेडकरांच्या नावावर मिळालेल्या सत्तेचा माज आणि दुरुपयोग कसा केलेला आहे, तर इथल्या संपूर्ण मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं 33% आरक्षण त्यांनी रद्द केलं आहे. मला आश्चर्य वाटतं आहे की या राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, BJP मधील असणारे OBC NT मायनॉरिटीचे आमदार, मंत्री हे मूग गिळून गप्प का आहेत? आपल्या मालकांसमोर स्वतःच्या समाजाच्या हिताचा तो विचार जर मांडू शकत नसतील तर ही गुलामी ते का करतात, हे एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणून या समाजानं, कुणबींनी, मराठ्यांनी, धनगरांनी किंवा सर्व मागासवर्गीयांनी एकदा नेता बदला, एकदा पक्ष बदला, एकदा संघटना त्यांना संधी द्या. म्हणून आम्ही पाहतो की UGCच्या माध्यमातून अनेक फेलोशिप बंद झालेले आहेत, अनेक प्रोजेक्ट्स बंद झालेले आहेत, बार्टीच्या माध्यमातून स्कॉलरशिप बंद केलेल्या आहेत. या अनेक बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून या सर्व प्रसंगामध्ये विचारवंत गप्प का आहेत, लेखक शांत का आहेत, वक्ते बोलत का नाहीत, त्यांची लेखणी आणि वाणी ही पुढे येत का नाही, हे फार मोठा प्रश्न आहे. आणि या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून जाता जाता मी एवढं सांगेल की नवभारताची, शायनिंग इंडिया, न्यू इंडिया, विश्वगुरू, सुपर पॉवर
आमचे पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी 2020 साली महासत्ताक भारताचं स्वप्न पाहिलं होतं. 2021 आलं, ते महासत्ताक भारताचं स्वप्न त्यांचं विरून गेलं. ते झालं असतं, परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेनं तशा पद्धतीची यंत्रणाच केली नाही. म्हणून बंच ऑफ थॉट्स, ऑर्गनायझर, पंचजन्य, विवेक वाहिन्या, अनेक यांच्या या मूलतत्ववाद्यांच्या ज्या कार्यक्रम पत्रिका आहेत, या धार्मिक विध्वंसक निर्माण करण्याची जी मांडणी त्यांची चालू आहे. आम्ही खरंच फुले आंबेडकर शाहूंचे वारसदार आहोत का, हा एक प्रश्न आहे. पे बॅक टू सोसायटी आम्ही केव्हा करणार आहोत? आम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. वो कल भी आंबेडकर से डरते थे, वो आज भी आंबेडकर से ही डरते हैं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे, ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही, अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेदवारांना, पक्षांना निवडून देऊ नका. देशाने बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळ ही व्हॉइस ऑफ द पीपल्स आहे. वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा भारताची प्रास्ताविक सरनामाच आहे. म्हणून बाबासाहेबांचं नाव घेऊन इथं अनेक अपरिपक्व नेते मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, आणि त्यांच्या परिवारातला, त्यांच्या रक्ताचा बाळासाहेब आंबेडकर नावाचा एक जाज्वल्य असा नेता असताना इथल्या बहुजनांना जर ते कळत नसेल तर ते बहुजनांचं फार दुर्दैव आहे. जाता जाता एवढंच म्हणेन दोस्तो हो, इथं चारवाक, बुद्ध, महावीर, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, होळकर, टिपू सुलतान, मल्हारराव होळकर, वेगवेगळ्या जाती धर्माचे इथं राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले. संत नामदेव, संत कबीर, संत रैदास, महात्मा बसवेश्वर, बसवांना, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, हे सर्व वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. इथल्या इतिहासानं परिवर्तनाची धुरा यांच्यावर सोपवली. परिवर्तनाचा तो गाडा त्यांनी रेटला आणि इथल्या समाजाला न्याय दिला. यांनी नेतृत्व केलं. परिवर्तनाचं चक्र गतिमान केलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी, NCP, BJP हे प्रस्थापित पक्ष सत्तेत आले. आता दोस्तो हो, चक्र फिरवण्याची वेळ आपली आहे आणि चक्र फिरलं पाहिजे. आणि या सर्व समाजातील घटकांना आता याचं आत्मभान झालं पाहिजे की आता आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर आहेत. बाळासाहेब आंबेडकरांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं 10 मे हा स्वाभिमान दिनाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करूया आणि वंचितांची सत्ता काबीज करण्यासाठी आपण पुढे येऊया. इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे दोस्तो हो. त्याशिवाय आमची जी दाहकता आहे, आमचा जो इतिहास आहे तो आम्हाला कळणार नाही. राष्ट्रीयकरण शिक्षणाचं झालं पाहिजे, शेतीचं झालं पाहिजे. आणि म्हणून बलशाली भारत बनण्यासाठी, नवा भारत घडण्यासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेबांना साथ दिली पाहिजे. आणि जाता जाता एवढंच बघतो की अनेक जणांना प्रश्न हा उपस्थित होतो की सत्ता किंवा नेत्याला सांगतात किंवा नेत्याला ते बरेचसे गोष्टीची विचारणा करतात. नेत्याकडे एक व्हिजन असते, एक दूरदृष्टी असते, एक दूरचं दिसणारं चित्र त्यांना ते माहीत असते आणि ते अंगीकृत करण्यासाठी, ध्येयनिष्ठ गाठण्यासाठी त्यांना एक रणनीती लागती. ती रणनीती करण्यासाठी तुम्ही त्यांना तो अवधी देणार आहात का? धर्मांतराच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना अनेक आंबेडकरी किंवा या दलित समूहाने प्रश्न केला की बाबासाहेब, आपले अनेक लोक धर्मांतरित होत आहेत, ते ईसाई धर्म घेत आहेत, ते ख्रिश्चन होत आहेत, ते मुस्लिम होत आहेत, शीख होत आहेत. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, थोडं शांत राहा. 1935ला घोषणा केली, 1956ला ते धर्मांतरित झाले. 20-21 वर्षाचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे आणि तो 21 वर्षाच्या कालावधीचं संयम इथल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, इथल्या जनतेनं दाखवलेला आहे. तो संयम इथला कार्यकर्ता, इथली जनता, इथला समाज केव्हा शिकणार आहे? तो वारसा आम्ही नाही का जपणार आहोत की नाही? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या बहुजन समाजाला, उत्कर्षाला जर एक नेतृत्व लाभलं असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून मी शेवटच्या मिनिटात एवढंच सांगतो की ज्या देशात आणि त्या वर्गानं जी अत्याचार केले होते त्यासाठी त्या पोपनं माफी मागितली जाहीर जगाच्या समोर. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने एका
त्या गुलामाच्या निग्रोच्या हत्येबद्दल त्यांनी संपूर्ण राष्ट्राची माफी मागितली. अमेरिकेत 2 वेळा ओबामा हे राष्ट्राध्यक्ष होतात, पण भारतात एकही या समूहातला, वंचित समूहातला प्रधानमंत्री होत नाही, CM होत नाही. इतकंच नाही तर भारतात बाबासाहेब स्वतः 2 वेळा पराभूत होतात. इथली व्यवस्था त्यांना पुढे जाऊ देत नाही. म्हणून आम्ही पाहतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगौरव अमेरिकेतील कोलंबो विद्यापीठ करतं, त्यांना मानद पदवी देतं 1952ला, सिम्बॉल ऑफ द नॉलेजचा जागतिक खिताब देतं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांना भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1990 यावं लागतं, काँग्रेसचं सरकार हटवावं लागतं, VP सिंगांचं यावं लागतं आणि तेव्हा त्यांना भारतरत्न भेटतं. त्यांचं तैलचित्र लोकसभेमध्ये तेव्हा लागतं. मित्र हो, या अत्यंत गोष्टी या घृणास्पद आहेत, चिंतनीय आहेत. तुम्हाला चीड का येत नाही? वामनदादाच्या शब्दात मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आहे की काय, असंही म्हणावंसं वाटते. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो दोस्तो, मिशन म्हणून आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांना दीर्घ आयुष्य लाभो, शतायुष्य लाभो आणि वंचितांची सत्ता आणि प्रतिनिधित्व स्थापन करण्यासाठी त्यांना आपण सर्व सहकार्य करूया. जाता जाता एवढंच म्हणतो दोस्तो हो, नेता खुशाल व्हारे, माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे आणि ते सरताज बाळासाहेब आंबेडकर आहेत. या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांनाही मंगलकामना व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.